ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे विदेशवादे पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुः मामका पांडवाचेव किम कुर्वत संजय। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। उपस्थित सर्वांचं स्वागत आहे आपल्या भक्ती शास्त्री वर्गामध्ये। नांदेडचे भक्त आणि मुंबईचे भक्त दोन्ही एकत्र उपस्थित आहेत आजच्या क्लासमध्ये। तर आपण श्रीमद भगवद्गीता महत्वपूर्ण जे पुस्तक आहे, इस्कॉन संस्थेचा संपूर्ण आधार आहे, त्या ग्रंथावर आपण चर्चा करत आहोत। आणि मनुष्य जीवनाचं मॅन्युअल त्याला म्हटलं जातं की कशा प्रकारे जीवन जगलं पाहिजे, कर्म कसं केलं पाहिजे, भक्ती कशी केली पाहिजे, हे संपूर्ण ज्ञान ह्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे। तर अशा प्रकारे हे गीतेची सुरुवात धृतराष्ट्राच्या प्रश्नाने होते की माझ्या आणि पांडूच्या पुत्राने काय केलं, आणि संपूर्ण संजय जो आहे व्यास मुनीच्या कृपेने याचं संपूर्ण वर्णन धृतराष्ट्राला हस्तिनापूरच्या आज जे दिल्ली आहे त्या ठिकाणी करत आहे। आणि जे प्रसंग चाललेला आहे हे कुरुक्षेत्रामध्ये दिल्लीपासून 200 किलोमीटर अंतरावर हे आहे। तर आपण पहिल्या श्लोकामध्ये प्रश्न होता, त्यानंतर संजयने उत्तर दिला, कुरुक्षेत्राच्या युद्धावर काय काय चाललेलं आहे संपूर्ण त्याचा संवाद सुरू होता। आणि शेवटी अं भगवंताने इच्छा होती की अर्जुना क्षत्रिय होता आणि क्षत्रियाचं कर्तव्य आहे क्षत्रिय जे पीडित आहे त्याचं रक्षण करणे, हा क्षत्रियाचं कर्तव्य आहे। पण अर्जुन म्हणतो की मी युद्ध करणार नाही, तर याचा त्या पुढे कारण देतोय। तर पहिला 1 ते 26 श्लोकामध्ये होता की अं युद्धाचं निरीक्षण, कौरव पांडव समोरासमोर उभे आहेत, कुठल्या कुठल्या सैन्यामध्ये कोण कोण आहे, कुठले कुठले शंख वाजवले, संपूर्ण महाभारतामधील भीष्म पर्वामधील हा भगवद्गीता भगवंतांनी सांगितलेली आहे। आणि संपूर्ण महाभारत धर्म अर्थ काम मोक्षाबद्दल आहे आणि भगवद्गीता पूर्ण भक्तियोगाबद्दल वर्णन। पण संपूर्ण महाभारत पाहून कधी आपण भक्त बनत नाही, पण भगवद्गीता वाचून आपण भगवंताचा भक्त बनू शकतो। तर ह्याचं हे महत्व आहे गीतेचं। तर आणि हे अर्जुनाचे युद्ध न करण्याचे आता कारणे आहेत पुढे 5। आणि पहिला आपण पाहिले की युद्ध पांडवाची विजयाचे कारण आपण पाहिले। पांडवाची विजय कारणे होते, 5 कारणे होते। अग्निदेवाने रथ दिला होता, ध्वजावर हनुमान होते, स्वतः प्रभू रामचंद्र आहेत, सीतादेवी आहेत, आणि 5वं कारण काय आहे, 5 कारण होते त्याच्यामध्ये। हा भगवान श्रीकृष्ण आहेत, लक्ष्मी देवी आहेत, अग्निदेवाने रथ दिलेला आहे, आणि हनुमानजी आहेत। 4 कारणे, आणखी एक 5वं कारण आहे। 5 कारण आहेत त्याच्यामध्ये आणि ते परीक्षेमध्ये येणार आहे। पांडवांच्या विजयाची 5 कारणे कुठली, हा प्रश्न असू शकतो। आता या ठिकाणी हे झाल्यानंतर आता अं भगवान श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतो की माझा रथ आहे दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन चला। आणि त्यावेळेस आता अर्जुन म्हणतो की मी काय करणार, युद्ध करणार नाही। क्षत्रियाचं कर्तव्य युद्ध करणं आहे, तो म्हणतोय की मी युद्ध करणार नाही। आता युद्ध नाकारण्याचे 5 तर्क आहेत। आता अर्जुन विषाद योग, या अध्यायाला विषाद पण म्हटलेला आहे। विषाद योग म्हणजे काय करतो, तो विलाप करतोय, विलाप। तर हा अध्याय जो आहे 2 भागामध्ये विभागलेला आहे। पहिला आहे की त्याचे युद्धाचा परिचय किंवा परिणाम आहे, काय परिणाम होईल। आणि दुसरा आहे की या ठिकाणी युद्ध नाकारण्याची 5 तर्क। तर 27 ते 46 आहेत। अर्जुन विषाद करतोय, विलाप करतोय, युद्ध नाकारण्याचे 5 तर्क। मी युद्ध का करणार नाही, कर्तव्य, भगवान श्रीकृष्ण सांगतात की तू कर्तव्य कर, पण अर्जुन म्हणतोय की मी कर्तव्याचं पालन नाही करणार। आणि का करणार नाही, तर त्याचे 5 कारण जे आहेत आता अर्जुन या ठिकाणी भगवंताला देतोय। तर श्लोक क्रमांक 27 मध्ये आपण पाहिलं की हे आपण उच्चारण करूया। श्लोक क्रमांक 27 अध्याय क्रमांक 1।
तान समिशेष कोणते सर्वान बंधून वस्थितान सर्वावस्थिता कृपया परयाविष्टो कृपया पयाविष्टो विषीदन्निदमं ब्रीयात्. विषिदामृता. भाषांतर. जेव्हा कुंतीपुत्र अर्जुनाने सर्व मित्रांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो करुणेने व्याकुळ झाला आणि याप्रमाणे म्हणाला. तर आता या ठिकाणी जे आहे भगवान श्रीकृष्ण त्यांचे सारथी आहेत आणि भगवंताने त्यांचा रथ दोन्ही सैन्याच्या कौरवाच्या पांडवाच्या मध्ये घेऊन गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर कुंतीपुत्र अर्जुनाने मित्रांना नातेवाईकाला सर्वांना पाहिले आणि तो व्याकुळ झाला. तर आपल्याला म्हणलं की तुमच्या घरातले नातेवाईक आहेत त्यांना मारा, तर आपण मारू का? पण या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुना म्हणतात त्यांना मारा. पण कशासाठी मारा म्हणतात ते? कारण भगवंताला धर्माची स्थापना करायची आहे आणि संपूर्ण जे जमा झाले होते संपूर्ण अधर्मी लोक होते. म्हणून भगवान जे म्हणतात ते जर आपण कार्य केलं त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं पाप नाही. पण भगवान जर म्हणत नाहीत त्याच्या विरुद्ध जर कार्य केलं तर ते पाप आहे. तर अशा प्रकारे तर हे जे आहे आता या ठिकाणी व्याकुळ झाला आणि अर्जुन या ठिकाणी भगवंताला म्हणतोय. अर्जुन वाच श्लोक क्रमांक 28. ध्वष्ट मे स्वजना कृष्ण मेव स्वजा कृष्ण तो समुपस्थित समुपस्थिता सिद्धांती मम गात्राणि सिद्धन्ति मम गात्राणि मुखच परिशुष्यति. मुखाच्या परिशुष्यते. ऑनलाईन मध्ये जे भक्त आहेत वाचू शकतात भाषांतर. हरे कृष्ण प्रभू दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला आहे आणि माझे मुख कोरडे पडले आहे. धन्यवाद हरे माता. कृष्ण. तर या त्या ठिकाणी अर्जुन जे आहे पहिलं कारण जे आहे युद्ध नाकारण्याचं, की युद्ध का करायचं नाही अर्जुन म्हणतोय. तर आता या ठिकाणी अर्जुन पहिलं कारण दिलंय दया. अर्जुनाच्या हृदयामध्ये काय आहे? दया आहे. की हे माझे एवढे प्रिय आहे संपूर्ण, पण तो विसरून गेला की संपूर्ण अधर्मी आहेत, एवढे अत्याचार केला पांडवावर, ते संपूर्ण विसरून गेला. पण जे समोर आले त्यांना सांगितलं गेला मारा आता धनुष्याद्वारे, तर तो म्हणला की मी मारणार नाही. का मारणार नाही? तर 27 ते 29 या 2 श्लोकामध्ये 28 29 श्लोकामध्ये म्हणलं की दया आहे त्यामध्ये, करुणा आहे. की कसं काय मारू शकतो मी यांना? करुणा आहे. तर म्हणून आता या ठिकाणी पहिलं कारण आहे युद्ध नाकारण्याचं दया. अर्जुनाच्या हृदयामध्ये दया, कोमल हृदयाच्या अर्जुनाने दयेमुळे युद्ध नाकारले. अर्जुनाच्या याच्यामध्ये काय होती? दया होती. म्हणून भगवंतावर ज्या व्यक्तीची प्रामाणिक भक्ती आहे त्या व्यक्तीकडे देवी देवताचे सर्व गुण सद्गुण असतात. तर हा भगवंताचा भक्त आहे. तर असं नाही की भगवंताचा भक्त जो आहे निष्ठूर राहत नाही तरी फार दुःखी असतो तो. दुसऱ्या जीवाला जर दुःख होत असेल तर त्याच्या हृदयामध्ये दुःख होतं. बाकीचे भौतिकवादी काय असतात? परत दुःख सुखी असतात. दुसऱ्या व्यक्ती दुःख भोगत असेल तर त्याला आनंद प्राप्त होतो. पण भगवंताच्या भक्ताला कुणी असो, मग किडा असो, मुंगी असो, प्राणी असो, त्याला हृदयामध्ये दुःख. पण दया बुद्धीद्वारे निर्देश असली पाहिजे. दया ठीक आहे, पण दया कशा बऱ्या असली पाहिजे? बुद्धीद्वारे निर्देशित असले पाहिजे. दयेमुळे युद्ध त्यांनी नाकारलं, पण दया कशी असली पाहिजे? बुद्धीद्वारे निर्देशित असली पाहिजे. बुद्धीचा विचार केला पाहिजे मी जी दया करतोय ती योग्य आहे काय अयोग्य आहे, है की नाही? जर कोण मर्डर केलेला आहे, मोठं हे केलेलं आहे, तर त्याला फाशी शिक्षा देण्यास सांगितलं, तो म्हणारे ह्याला मी फाशी कशी काय देऊ? पण त्याने आजवर 1000 लोकांना मारलेलं आहे. अशा व्यक्तीवर, पापी लोकांवर दया करून फायदा नाही. तर त्या ठिकाणी बुद्धीचा वापर केला पाहिजे. दया अशा शब्दात निर्दिष्ट असली पाहिजे. म्हणून आता या सारांशमध्ये दिलेला आहे. दुसरा याच्यामध्ये दिलेला आहे 30 ते 35 मध्ये भोग करणे, 5 कारणाची लिस्ट दिलेली आहे ठिकाणी. तुमच्या आपण नोट्स मध्ये दिलेले आहेत. नोट्स मध्ये वेगवेगळे दिलेले आहेत, पण पीपीटी मध्ये एकत्र आहे. दुसरा आहे की भोग करणे 30 आणि 35 श्लोकामध्ये. युद्ध अर्जुनाच्या स्वार्थासाठी नव्हते तर देहात मुद्देने जय पराजय दुःखच देतात. तर तो अर्जुन म्हणतोय तर मी यांना जर मारलं आणि काय करेल? मारलं तर मी भोग घेऊ शकणार नाही, कारण संपूर्ण हे रक्तरंजित होईल सर्व. आणि मी आनंद कसा काय घेणार दुसऱ्याला मारून? आणि माझ्या आनंदासाठी कोणीतरी दाखवण्यासाठी कोणतरी सहभागी होण्यासाठी व्यक्ती पाहिजे आनंद घेण्यासाठी. मी एकटा कसं काय आनंद घेणार?
तर म्हणून अर्जुन म्हणतोय की मी भोग घेऊ शकत नाही, आनंद घेऊ शकत नाही. तर या ठिकाणी वर्णन आहे की युद्ध अर्जुनाच्या स्वार्थासाठी नव्हते, तर देहात बुद्धीमुळे जय पराजय दुःखच देतात. युद्ध अर्जुनाच्या स्वार्थासाठी नव्हतं. कोणासाठी युद्ध होतं ते? भगवान धर्माच्या स्थापनेसाठी आणि भगवंताच्या आदेशाचं पालन करण्यासाठी. तर बऱ्याच वेळा प्रश्न निर्माण होतो, अरे भगवंत हे युद्ध करायला सांगतात, एवढे लोक मेले, तर भगवंत निष्ठुर आहेत का? नाही. भगवंताचा अवतार कार्याचा आहे काय? परित्राणाय साधूना विनाशाचे दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी योगे. तर हे युद्ध स्वार्थासाठी नव्हते, अर्जुना स्वार्थासाठी नव्हते. हा, अर्जुन विजयीच होणार होता, पण महत्वाचं कार्य काय होतं? भगवंताला धर्माची स्थापना करायचं होतं आणि अधर्माचा नाश करायचा होता. आणि यासाठी भगवंताने हे युद्ध निश्चित केलं. देहात मुद्देमुळे जय पराजय दुःख देतात. देहात मुद्दे असले, मी आणि माझा असेल तर जीवनामध्ये जय असेल तर आनंदी होत होतो, पराजय असेल तर दुःखी होतो. पण म्हणून आता भगवान या ठिकाणी सांगतात गीतेमध्ये अर्जुनाला, तरी तुला याच्यामध्ये जय जरी झाला स्वर्गाची प्राप्ती होईल, आणि पराजय जरी झाला तरी पण तुला स्वर्गाची प्राप्ती होईल. जय आणि पराजय दोन्ही तुला यश प्राप्त होईल. पण तू जर युद्ध सोडून जर पळून गेला तर तुझं नाव लौकिक संपूर्णपणे खराब होऊन जाईल. बघा, हे डरपोक काय पळून गेला, पांडूचा पुत्र अशा प्रकारे तुझं नाव लौकिक खराब होऊन जाईल. तर म्हणून देहात बुद्धीमुळे जय पराजय दुःख देतात. कारण अजून समजत होतं की मी शरीर आहे आणि सर्व माझे कोण आहे ते संपूर्ण शरीराशी संबंधित आहे संपूर्ण. पण त्याला हे माहित नाही की संपूर्ण शरीर नसून आत्मा आहेत. शरीराचा नाश होणार आहे पण आत्म्याचा कधी नाश होणार नाही. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे आता भोग करण्याचं, भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या अध्यायामध्ये देणार आहेत. तिसरं कारण सांगतो की श्लोक क्रमांक 36 मध्ये, याचे विस्तारित वर्णन आपण नंतर करणार आहोत, की नातेवाईक वरिष्ठ हत्या केल्याने मला पाप लागेल. दुसऱ्याला मारल्याने पाप लागेल. त्याला मी मारलं, वरिष्ठाचे माझे गुरु आहेत, भीष्म आहेत, द्रोण आहेत, किंवा माझे भाऊ आहेत, वरिष्ठ आहेत, त्यांना मारल्याने मला काय होईल? पाप लागेल. आणि चौथा आहे कुळाचा नाश होईल. हे समोर माझ्या जमलेले संपूर्ण 11 अक्षोनी त्याचा जर वध केला तर काय होईल? कुळ नाश होईल. त्यांचं कुळ वाढणार नाही. कुळाचा वंश म्हणतात ना पुढे, कुलदीपक. सर्व स्त्रिया विधवा होतील, त्यांना हे वाढणार नाही, पुत्रपत्री होणार नाही, वर्णसंकर वाढेल, अधर्म वाढेल, अशा प्रकारे तो सांगतोय. पारिवारिक धर्मनीतीचा संप्रदाय नष्ट झाल्याने समाजाचा विध्वंस होईल, अशा प्रकारे तो सांगतो. आणि 5वं कारण आहे हा निर्णय. श्लोक क्रमांक 44, अर्जुनाची द्विधा अवस्था. काय करायचं आणि काय नाही करायचं. युद्ध करू, युद्ध केलं तर हे मला पाप लागणार आहे, विनाश होणार आहे, भोग घेऊ शकत नाही, करुणा आहे, प्रेम आहे यांच्याबद्दल. आपल्या प्रिय व्यक्तीला म्हणून अमेरिकेमध्ये गीता कोर्स करतात, प्रिय व्यक्तीचे फोटो पुढे लावले असतात असे, आणि त्यांना सांगतात की तुम्ही यांना मारा. पण ते काही अर्जुन नाही आहेत, मारू शकत नाहीत लोक. करुणा आहे त्यांच्या हृदयामध्ये, फोटोला मारू शकत नाहीत. तर या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की तू ह्या व्यक्तीला मार समोर. फोटो नाही किंवा चित्र नाहीये, पण साहजिकच आहे अर्जुनाच्या हृदयामध्ये करुणा आहे. आणि अशा प्रकारे 5 प्रकारचे कारण आहेत. अर्जुना द्विधावस्थामध्ये काय करायचं आणि काय नाही करायचं, अर्जुनाची द्विधावस्था आहे. तर अशा प्रकारे हे युद्ध न करण्याचे हे 5 तर्क आहेत. तर पहिला आहे आता दया. श्लोक क्रमांक 27 ते 29. दया. कोमल हृदयाच्या अर्जुनाने दयेमुळे युद्ध नाकारले. कोमल हृदयाच्या अर्जुनाने काय केलं? दयेमुळे युद्ध नाकारले. कारण अर्जुनाच्या हृदयामध्ये काय होती? दया होती. याला मारू शकत नाही, याला मारल्याने मी आनंद घेऊ शकणार नाही. पण दया बुद्धीद्वारे निर्देशित असली पाहिजे. कारण दया बुद्धीद्वारे निर्देशित असली पाहिजे. तर ठीक आहे, तुम्ही दया करताय, पण कुठल्या व्यक्तीवर करताय? दयाचा उद्देश काय? अशा प्रकारे जो कोणी बुडतोय व्यक्ती, तर बुडणाऱ्या व्यक्तीचं फक्त तुम्ही कपडे जर वाचवले, माणूस जर बुडला, त्याला काय अर्थ आहे? फक्त शरीराचं रक्षण केलं, पण आत्मा गेला संपूर्ण शरीर सोडून, त्याला शरीराला काय अर्थ आहे का? तर त्याच प्रकारे बुद्धीद्वारे असले पाहिजे. शरीर नाशवान आहे पण आत्मा शाश्वत आहे, तर आत्म्याचं रक्षण केलं पाहिजे. तर अर्जुन ज्यावेळेस युद्ध करेल तर काय होईल? संपूर्ण यांना दुसरं शरीर प्राप्त होईल. कुणाला? भीष्म, द्रोण यांना, कौरवांना सर्व दुसरं शरीर प्राप्त होईल. म्हणून पुढे वर्णन आहे कशा प्रकारे ते 1 BHK मधून 4 BHK जातील. ते आता साधारण मनुष्याच्या मध्ये आहेत ते, तर नंतर त्याला चांगलं शरीर
पण याचा अर्थ नाही की आता बाहेर जाऊ आपण आणि लोकांना मारायला चालू करू किंवा तुम्हाला चांगलं हे मिळणार नाही. या ठिकाणी कृष्ण म्हणतायत कृष्णाच्या आदेशाचं पालन करणे तो खरा धर्म आहे. त्या मनानुसार नाही. जर सरकारच्या नियमाचं पालन केला, युद्ध करण्यासाठी दुसऱ्या सैन्याला मारलं तर त्याला पारितोषिक मिळेल, परमवीर चक्र. पण तो स्वतः बंदूक घेऊन आला आपल्या गावाच्या लोकांना जर उडवलं त्याने तर त्याला फाशी शिक्षा होईल. तो म्हणाला की मी तीच कार्य करतोय, पण का अंतर काय यामध्ये? हे काय सरकारच्या आदेशानुसार करतोय, दुसरं स्वतःच्या ह्याच्यानुसार त्याला काय अर्थ नाहीये. आपण सर्व पाप निर्माण करतोय, संचित करतोय. पण भगवंताच्या आदेशानुसार जेव्हा कार्य करतो आपण तर कुठल्या प्रकारचा आपल्याला पाप लागत नाही. म्हणून दया बुद्धीद्वारे ही असली पाहिजे. तर दुसरे एक उदाहरण दयाचे अनेक भागवतमध्ये उदाहरण आहे. भरत महाराज, भागवतच्या 5व्या स्कंदामध्ये वर्णन येते भरत महाराजांचं. वृषभदेवाचे पुत्र भरत महाराज, तर त्यांना भावभक्ती प्राप्त झाली होती. भावभक्तीचा आपण भक्तिरथामध्ये चर्चा करत होतो. तर भावभक्तीमध्ये सर्व ऐश्वर त्यांनी त्यागलं. मोठे राजा होते, त्यांच्या नावावरून भारतवर्षाला भारत नाव पडलं, भरत महाराजावरून. पूर्वरांजनाचे भाऊ भरत आणि वर्षपुत्र भरत, दुष्यंत पुत्र भरत, अशा प्रकारे 3 भरत होऊन गेले राजा. तर त्यांच्यापासून या देशाला भारत नाव पडलं. तर त्यांनी पण हरणास एवढं आसक्त झाले. ते ज्यावेळेस गंडकी नदी हिमालय नेपाळमध्ये गेले होते, भावभक्तीमध्ये फक्त साधना करत होते. ते 24 तास नाम जप करत होते, नाम गाणे सदा रुची. तर त्यावेळेस त्यांनी पाहिलं की एका वाघाने आवाज केला आणि एक हरण होतं, हरण, मादी हरण, ते गर्भवती होती. आणि त्या वाघाच्या भीतीने त्या हरणाने त्या गंडकी नदीवरून उड्डाण केले, उडी मारली. तर उडी मारत असताना तो जो गर्भ होता, हरणाचं पिल्लू पाण्यामध्ये पडलं आणि ते हरिण जे आहे ते वाहून गेलं, मृत्युमुखी पडलं. पण त्यावेळी भरत महाराजांनी पाहिलं आणि त्या हरणाच्या पिल्लाला घेऊन आले आपल्या कुटीरमध्ये. संगोपन केलं, आई वडील मागं मूत्राचं पुत्राचं संरक्षण करतात त्याप्रमाणे. पण ते एवढे आसक्त झाले त्या हरणाच्या पिलाशी, करुणा होती त्यांच्या हृदयामध्ये. एवढे आसक्त झाले त्यांनी साधना वगैरे सर्व विसरून गेले. नाम जप, साधना, विधी विधान सगळं नेहमी 24 तास त्या हरणाच्या पिल्ल्याची संगोपन करू. त्यावेळी ते नाम जप करू लागले. ते हरणाचे पिल्लू यायचे त्यांच्याबरोबर आणि त्यांना बोलाय असे करा, हे प्रेम करा, संपूर्ण विसरून गेले. आणि त्या हरणाचे एवढे प्रेम केले. आणि शेवटी ज्यावेळेस भरत महाराजांचा मृत्यू झाला, त्यांचं हरणाचं स्मरण आलं आणि ते नंतर दुसऱ्या जन्मामध्ये हरिण बनले. ते हरिण बनले ते, कारण यमेव वापी स्मरण, मृत्यूच्या वेळी आपण जे स्मरण करतो तो आपण बनतो. हरिण बनले, पण हरणाच्या ह्याच्यामध्ये शरीरामध्ये जन्मामध्ये पण त्याला सर्व माहित होतं, भक्ती केलेली सर्व माहित होतं. आणि ज्यावेळेस मृत्यू झालं, त्या तिसरा जन्म झाला जड भरत. जडभरामध्ये त्यांना सर्व तत्वज्ञान होता. त्यांनी रघुगण महाराजांना त्यांनी तत्वज्ञान दिलं. अशा प्रकारे छोट्याशा दयेमुळे त्यांना 3 जन्म फिरावं लागले वेगवेगळ्या प्रकारे. दया कोणावर केली पाहिजे हा विचार केला पाहिजे. दुसरा आहे भागवतमध्ये देवयानी ययाती. ययाती आणि देवयानीची पण विस्तारित कथा आहे. भागवतमध्ये विस्तारित कथा कशा प्रकारे हे ययाती महाराज आहे, ते देवयानी आहे, काहीतरी भांडणामुळे विहिरीमध्ये पडते आणि ययाती महाराज अशा प्रकारे त्या देवयानीला वाचवतो. नंतर त्यासाठी विवाह होतो आणि अशा प्रकारे अनेक त्याच्या जीवनामध्ये संकट निर्माण होतात. अशा प्रकारे ही भागवतमध्ये कथा आहे. तर अशा प्रकारे दया जी आहे, कुणावर दया करायची आहे? बुद्धीचा वापर केला पाहिजे. कुणावर दया करायची अशा प्रकारे. दुसरं आहे तर हे आहे अर्जुनाच्या, हा श्लोक आहे आपला 27वा, की शोक प्रकट तांस म्हणजे कोणते सर्वांमोद दिसता कृपया परमेश्वर विषयंत निरंतर. तर हे आहे की 27 ते 29व्या श्लोकामध्ये दयाबद्दल आपण चर्चा केली. तर आता अर्जुनाच्या शोक प्रकट करतोय अर्जुन 27व्या श्लोकामध्ये, की म्हणतोय की मी काय करणार, युद्ध करणार नाही. तर बांधवांना पाहून अर्जुन शोक प्रकट करू लागला. त्याचे ज्यावेळी बांधवांना पाहिलं हरे समोर कृष्णा, हरे कृष्णा. प्रभूजी तुमचा आवाज कट होत आहे. आवाज कट होतोय. आता येतो, ऐकायला येतोय? ओके, नाही आवाज क्लिअर आहे हो प्रभूजी. प्रभूजी. हो आम्हाला प्रभू. आवाज क्लिअर येतोय. त्यांना क्लिअर आहे मग आवाज. आवाज क्लिअर येतो प्रभूजी. इंटरनेटचा प्रॉब्लेम असेल माता. ठीक आहे, हरकत नाही. तर अर्जुन आहे बांधवाला पाहतोय आणि शोक प्रकट करू लागला. तर आता पुढे आहे श्लोक क्रमांक 28. अर्जुनाच्या
मोहाचे परिणाम. तर हे संपूर्ण दया जी आहे 27 ते 29 या 3 श्लोकामध्ये वर्णन आहे. तर आपण याच्याबद्दल पाहिलं कशा प्रकारे अर्जुनाच्या मायामोहाचं परिणाम. तर श्लोक क्रमांक आता 28 आहे. ध्वष्टमे अर्जुन उवाच ध्वष्टमे स्वजन कृष्ण युसा समुपस्थितम छिंदन्ति मम गात्राणि मुखच परिशुष्यति. तर हा श्लोक उच्चार केला आपण. हे कृष्ण, या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रिय झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराला स्वयाला कंप सुटला आहे आणि माझे मुख कोरडे पडले आहे. तर तर अर्जुन म्हणतोय की ज्यावेळेस मी यांना पाहतोय तर काय पाहून झालं की माझं मुख कोरडं पडलेलं आहे. इतरांच्या स्वार्थासाठी जीवावर उदार बनलेल्या योद्ध्यांना पाहून अर्जुनाला धक्का बसला. इतरांच्या स्वार्थासाठी कुणाचा स्वार्थ होता या ठिकाणी? दुर्योधनाचा स्वार्थ होता. तर आम्ही ज्यावेळेस युद्ध करू आणि युद्धामध्ये जर युद्ध करून आम्ही मरून जाऊ, पण त्यामुळे काय होईल? दुर्योधनाला लाभ प्राप्त होणार, तो राजा बनेल. म्हणून इतरांच्या म्हणजे त्यांचा स्वार्थ नव्हता काही, त्याचा त्यांनाचा मृत्यू होणारच होता. मरण्यासाठी आले होते संपूर्ण. ते 18 अक्षुणी जे होते सर्व मरण्यासाठी आले होते. पण इतरांच्या स्वार्थासाठी जे दुसरे जे आहेत दुर्योधन आणि कंपनी कौरव यांच्या स्वार्थासाठी योद्ध्यांना पाहून अर्जुनाला धक्का बसला. अर्जुन म्हणला, अरे याचा तर स्वार्थ नाही तर मरून जाणारे बिचारे. पण दुर्योधनाला प्रसन्न करण्यासाठी त्या स्वार्थासाठी या ठिकाणी जमलेले आहेत. म्हणून अर्जुनाला धक्का बसला. कारण अर्जुनाला माहित होतं की ते संपूर्ण मानणारेच आहेत. आणि कौरवांना पण तेवढी माहिती होतं की त्याच्यातून आपल्याला मुक्ती मिळणार आहे याच्याबद्दल त्यांना आयडिया. कुरुक्षेत्र युद्धावर जे जमले होते सर्वांना माहित होतं मरण्यासाठी आले होते त्या ठिकाणी. खरं ते त्यांना माहित होतं की पांडवांचा विजय होणार आहे आणि संपूर्ण 18 अक्षरांनी संपूर्ण मरणार आहे, संपूर्ण मरण्यासाठीच त्या ठिकाणी आले होते. अर्जुनाची देहस्थिती आहे या ठिकाणी. अर्जुनाची देहस्थिती काय आहे? तर म्हणतोय की छिंदन्ति मम गात्राणि, अशा प्रकारे हा श्लोक होतो. मुखांचा परिशोषती, माझ्या हातातून जो गांडीव जो आहे गळून पडतोय, मुख कोरडं पडलेलं आहे, अंगाला घाम फुटलेला आहे. अशा प्रकारे अर्जुनाची परिस्थिती झाली. तर अर्जुनाची आता काय आहे? देह स्थिती आहे. अर्जुनाची देह स्थिती. तर आपण याच्यामध्ये पाहतो, दयामध्ये पाहतो की कशा प्रकारे की मोहम्मद पण भगवत कितीही शिक्षित असला तरी त्याच्यामध्ये दैवी गुण नसतात, पण भक्ताकडे दैवी गुण असतात. यशासी भक्ती भगवती सर्व गुण तत्र समाते सुरा. तर हा श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये. ते कशा प्रकारे आपण पाहतो, आपण श्लोक क्रमांक 28 मध्ये की ज्याला प्रश्न भगवान श्रीकृष्णाची दृढ भक्ती आहे त्याच्याकडे देवता ते आढळले सर्व गुण असतात, पण जो भगवत भक्त नाही त्याच्याकडे काहीच किंमत नसलेली केवळ भौतिक पात्रता असते. याचे कारण म्हणजे मानसिक तणास्तरावरच अडकून पडल्यामुळे तो मोहमय भौतिक शक्तीकडे निश्चितच आकर्षिला जातो. श्रीमद भागवतचा 5, 18, 12 श्लोकाचा संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे की भगवंताच्या भक्तामध्ये दैवी गुण असतात. म्हणून भगवानाचा अर्जुन कोण आहे? भगवंताचा भक्त आहे. म्हणून त्यावेळेस ज्याला युद्ध करण्यास त्याला सांगितलं जातं तो म्हणतो की मी युद्ध करणार नाही. तर अर्जुनाची देहस्थिती, अर्जुना ज्यावेळेस पाहतो सैन्याला तर त्याची देहस्थिती काय झाली? अंगाला कंप सुटला. अंगाला काय सुटला? कंप. अंग त्याचं थरथर कापू लागलं, घसा कोरडा पडला आणि नातेवाईकांना पाहून काय करू लागला तो? नातेवाईकांना पाहून करुणा येऊन युद्ध न करण्याची इच्छा झाली त्याची. नातेवाईकांना पाहिलं, माझे चुलत भाऊ आहेत, मामा आहेत, सासरे आहेत आणि एवढे सर्व गुरु आहेत, द्रोण आहेत, भीष्म आहेत, कृपाचार्य आहेत. तरी त्यांना पाहून त्याच्या हृदयामध्ये करुणा आली आणि न युद्ध करण्याची त्यांची इच्छा झाली. म्हणजे या ठिकाणी आहे दया आहे आणि करुणा आहे अर्जुनाच्या हृदयामध्ये, म्हणून तो युद्ध करत नाही. सैनिकाच्या येणाऱ्या मृत्यूला पाहून त्याच्याबद्दल दया वाटली. अर्जुनाला वाटलं की हे संपूर्ण जे सैनिक आहेत 18 अक्षौहिणी, सर्वांचा वध होणार आहे आणि त्यांचा मृत्यू होणार आहे. तर त्याला पाहून अर्जुनाच्या हृदयामध्ये दया आली. हे सर्व मरतील माझ्या बाणाद्वारे. अशा प्रकारे पुढे योद्ध्यांच्या युद्ध करण्याच्या लालसेला पाहून आश्चर्य वाटले. युद्ध करण्याची जी लालसा आहे त्यांची, ही दुर्योधनाला प्रसन्न करण्यासाठी तिची लालसा आहे, किंवा लालसेला काय म्हणतात त्याचं हे कुठल्या व्यक्ती गोष्टीविषयी लालसा असते ना आपली फार. लालसा दुसरा भाषा शब्द काय याच्यामध्ये? लालच. लालच असते ना. लालसा की मी हे केल्यानंतर मला काहीतरी प्राप्त होईल.
लोभ लोभ म्हटलं लोभ लोभ. तर हे युद्ध करण्याची लालसा जी होती त्यांना पाहून आश्चर्य वाटलं की हे लोक मरणार आहेत संपूर्ण आणि काय झालेले आहेत ते युद्ध करण्यासाठी आलेले आहेत. हे अर्जुनाला पाहून त्यांना फार आश्चर्य वाटलं. तर आता ही सर्व लक्षणे तो भक्त असल्यामुळे त्याच्यात आले कारण सद्गुणी होता. सद्गुण आणि दुर्गुण दोन प्रकारचे गुण आहेत. सद्गुण म्हणजे चांगले गुण, दुर्गुण म्हणजे वाईट गुण. तर अर्जुन कोण होता? सद्गुणी होता, त्याकडे चांगले गुण होते. आता हे जे कोण पाहतोय कारण देतोय संपूर्ण मी युद्ध करणार नाही दया आहे संपूर्ण, तर कोमल हृदय आहे त्याच्यामध्ये, कोमल हृदय आहे. भक्ताचं हृदय कधी कठोर नसतं, आटी नसतो कधी, हृदयामध्ये करुणा असते त्याच्यामध्ये. म्हणून अर्जुन भगवंताचा भक्त आहे म्हणून त्याच्या हृदयामध्ये कोमलता असणे, दया असणे स्वाभाविक आहे कारण तो सद्गुणी होता, दुर्गुणी होता. श्रीमद भागवता 5:18-12 हा श्लोक भागवत गीतेमध्ये गेलेला आहे. तो म्हणते की यशाची भक्ती भगवती गंचेना सर्वे गुणे तत्रे समासित सुरा हरा भक्त सुखितो मधुना मनोरथेना धावतो स बळी. तर हा श्लोकाचं हे या ठिकाणी हे दिलेलं आहे. कशा प्रकारे भगवंताच्या भक्तामध्ये संपूर्ण दिव्य गुण असतात म्हणून तो त्याला हे जे आहे हृदयामध्ये करुणा असते म्हणून तो युद्ध करण्याची इच्छा करत नाही. तर हा श्लोक क्रमांक 28. तर पुढील वर्णन आहे की श्लोक क्रमांक 29 संपूर्ण दयाबद्दल 27, 28, 29. दया, अर्जुन दया का करतोय कारण देतोय की मी यांच्याबद्दल करुणा आहे या व्यक्तीबद्दल, तर हे संपूर्ण कारण देतोय. आता श्लोक क्रमांक 29 आहे अर्जुनाच्या शरीराची अवस्था. अर्जुनाच्या शरीराची अवस्था. वेप तुझे शरीरे में रोमार्षश जायते जायते गांडीवा संसरस्ते हस्त्वा कांडिवासांसते स्वकचेव परिदयते. स्वकचेत परिदयते. वाचा भाषांतर 29. व्हिडिओ चालू आहे हा वाचा माताजी ऑनलाईन मध्ये. स्वराज भगवद्गीता देखील बंद केला, बंद केला. 27, 28 झाला ते दुसऱ्या श्लोकाला प्रभूजी वाचू का 29 चं? भगवद्गीता 27 आणि 28 श्लोक आहे ना तो दुसऱ्या अध्यायातला आहे. शरीराला कंप सुटला आहे आणि माझे जाणीव धनुष्य माझ्या हातात करू लागले आहे आणि धन्यवाद माताजी. तर अर्जुनाच्या शरीराची अवस्था आहे, शरीरात कंपन होत आहे, रोमांच भावभीतीने होते. रोमांच कंपा चतुरंग बाज वंदे गुरु श्री चरणार. तर हे शरीरामध्ये कंपन होत आहे. अर्जुनाच्या शरीराची अवस्था सांगितलेली आहे. ज्यावेळी तो पाहतो की माझे संपूर्ण सगळे संबंधी मित्र समोर जमलेले आहेत, तर त्यावेळेस पाहतो आणि तो शरीरात कंपन होते, रोमान होते, भावभीतीने ते होते. याचे कारण भय जीवन नष्ट करते. तो भयभीत काय झाला तर भयामुळे जीवन नष्ट होते. आदरतेने हातातून गांडीव निसटत होता, हृदय जळ असल्यामुळे त्याची त्वचा जळू लागली. ही सर्व लक्षणे देहातून बुद्धीमुळे होते. हे संपूर्ण भयामुळे जीवन नष्ट होते. व्यक्ती भयभीत का होतो? चिंता आणि चिंतन सांगितलेलं या ठिकाणी. ज्यावेळेस मनुष्य चिंतन करतो तर भयापासून निघतो. ज्यावेळेस चिंतन करता चिंता करतो तर काय होतो? हळूहळू थोडं तो जळतो. म्हणून चिता एकाच वेळेस जाऊन टाकते, पण चित्ता जे चिंता आहे जीवनभर जाऊन टाकते, जीवनभर. कशा प्रकारे? तर म्हणून चिंतन केल्यामुळे चिंतेतून बाहेर पडू शकतो. म्हणून ही जी भीती आहे, लोकांना कशाची भीती असते? सर्वात महत्वपूर्ण मृत्यूची भीती असते. चिंतन करतात मृत्यूपासून कसं वाचलं पाहिजे. पण ज्यांचा जन्म झाला त्याला मृत्यू निश्चित आहे, ज्याचा मृत्यू झाला त्याला जन्म निश्चित आहे. त्याचे कारण भय जीवन नष्ट करते. आदिरतेमुळे गांडूळ हातातून निसट होता. आणि पुढे आहे की हृदय जळत असल्यामुळे त्वचा जळू लागली. हृदय जळत होत त्याचं, हृदयात धाव होत होता आणि त्याची त्वचा जळत होती. तर ही सर्व लक्षणे कशामुळे होते अर्जुनाची? देहातून बुद्धीमुळे होती. मी म्हणजे शरीर आहे. ही सर्व लोक जे कोण आहेत संपूर्ण शरीर आहेत, आत्मे नाही ते. पण यांना जर मारलं तर काय होईल?
मला पाप लागेल, ते करुणा आहे, ते नष्ट होतील अशा प्रकारे. तर त्याला माहित नाही शरीर नाश होणार आहे, आत्मा शाश्वत आहे. ते विस्तारित वर्णन दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन केलं जाणार आहे. तर हे जळू लागले होते, कारण ही सर्व लक्षणे देहात्मबुद्धी होते. मी आणि माझं, मी हे शरीर आहे आणि सर्व काही हे माझं आहे संपूर्ण. मी आणि माझं हे देहात्मबुद्धी आहे. तर म्हणून गीता भगवंताने अर्जुनाला सांगितले, अर्जुन पण तेच म्हणत होता की मी आणि माझं आहे संपूर्ण. मी म्हणजे अर्जुन आहे आणि हे संपूर्ण जे आहेत कोण आहेत, माझे नातेवाईक आहेत. तर यांना मारून मी कशा प्रकारे हे दुःख भोगू शकत, सुख भोगवू शकत नाही. देहात्मबुद्धीच्या स्तरावर होता, म्हणून भगवंतांनी त्याला एक संपूर्ण गीतेचं तुला सांगितलं दुसऱ्या अध्यायामध्ये, तू शरीर नाही आत्मा आहेस आणि आत्म्याचं कर्तव्य आहे भगवंताची सेवा करणे. दुसऱ्या अध्यायामध्ये जवळजवळ 21 श्लोक आहे त्याच्यामध्ये देहात्मबुद्धीतून बाहेर आणण्यासाठी. तर जोपर्यंत आपल्याला समजणार नाही की मी शरीर नाही आत्मा आहे, तो पण भक्तीच करणार नाही. मला वाटलं की मी शरीर आहे, मेल्यानंतर सर्व काही नाश होणार आहे अग्नीमध्ये, म्हणून भक्ती करून काय करू मी? पण फक्त शरीर नाश होणार आहे, आत्मा शाश्वत असतो. आत्म्याला कर्मानुसार दुसरं शरीर दिलं जातं. तर हे ज्यावेळेस समजतं तर तो व्यक्ती काय करेल, तो भक्ती करेल. तर ही अर्जुनामध्ये संपूर्ण देहात्मबुद्धी होती, त्याच्यामुळे संपूर्ण हे जे लक्षण आहे त्याच्यामध्ये ते दिसत होती. म्हणून अर्जुन म्हणतोय की मी काय करणार, युद्ध करणार नाही. तर हे पहिलं कारण होतं 27, 28, 29 की दया. अर्जुन ज्यामध्ये दया होती हे करतोय, आणि ह्याचं जे भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या अध्यायामध्ये दया कोणावर केली पाहिजे, तर ह्याचं संपूर्ण निरसन करतात, ह्या प्रश्नाचं दयाचं खंडन करतात दुसऱ्या अध्यायामध्ये. तर हे पहिला तर्क होता अर्जुनाचा की मी युद्ध करणार नाही, कारण त्याच्या हृदयामध्ये दया होती. तर दुसरं आहे आता भोग करणे, 30 ते 35 श्लोकामध्ये आहे. युद्ध अर्जुनाच्या स्वार्थासाठी नव्हते, देहात्मबुद्धीमुळे जय पराजय दुःख देतात. हे परत परत आलेलं आहे, पण हे युद्ध जे होतं अर्जुनाच्या स्वार्थासाठी नव्हते. अर्जुन म्हणाले की मी जिंकू शकत नाही. आणि या ठिकाणी परिणाम पण होतो की हे युद्ध झाल्यानंतर अर्जुनाला आनंद प्राप्त होणार, भगवंताने धर्माची स्थापना करण्यासाठी केलं होतं. अधर्माचा नाश करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी केलं होतं, आणि युधिष्ठिर महाराज राजा बनणार होते संपूर्ण. तर अर्जुनाच्या स्वार्थासाठी नव्हते, म्हणून अर्जुन देहात्मबुद्धीमुळे जय पराजय त्याला दुःख देतात. देहात्मध्ये होते मी शरीर आहे आणि संपूर्ण माझे संबंधी आहेत, तर यांना मारल्याने मी काय होईल, भोग घेऊ शकणार नाही. तर म्हणून संपूर्ण दुःखच देत होते. म्हणून अर्जुन म्हणतोय की मी भोग घेऊ शकत नाही ना मारून, तर म्हणून मी युद्ध करणार नाही. श्लोक क्रमांक 29 मध्ये आहे होतं. त्याच्यामध्ये थोडं भोग करण्यामध्ये वर्णन आहे थोडं, की 29वा श्लोक आपण उच्चारण केला नाही, 30 मध्ये आहे ना, 30 ते 35 मध्ये. 30 ते 35 मध्ये श्लोक क्रमांक 30. अर्जुन केवळ दुर्भाग्यच पाहत होता. अर्जुन काय करत होता, दुर्भाग्य पाहत होता. कशामुळे, त्याच्या समोर जे आहे दुर्भाग्य पाहत होता, सौभाग्य पाहत नव्हता. म्हणून तो म्हणतोय की मी युद्ध करणार नाही. न च शक्नोमि वस्थातु शक्नोम्यवस्थातु रमतीव च मे मनः पश्यामि निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव. विपरीतानि च केशव. भाषांतर मी वाचू प्रभूजी. वाचा वाचा, त्यांच्याकडे बघून काय. मला इथे यापुढे थोडा वेळ सुद्धा उभे राहणे शक्य नाही. मला स्वतःचाच विसर पडत चालला आहे आणि माझे मन चक्रावून गेले आहे. हे केशव, हे कृष्णा, मला फक्त विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत. तात्पर्य, धन्यवाद. बस तात्पर्य नाही वाचायचं, माझे तात्पर्य नाही. ओके. हा. तर या ठिकाणी आता हे अर्जुनाचे जे आहे भोग जे करणं जे आहे त्याच्याबद्दल वर्णन आहे की अर्जुनाचे हे युद्ध स्वार्थी नव्हते, देहात मुद्दे जय पराजय देतात. तर आता अर्जुन काय पाहत होता, दुर्भाग्य पाहत होता. का दुर्भाग्य पाहत होता, अर्जुनाच्या अत्यंतिक भौतिक आसक्तीमुळे आधी होऊन युद्धक्षेत्रात राहू शकला नाही. अत्यंत भौतिक आसक्ती होती त्याची. त्याला वाटलं की अरे मी यांना युद्ध केल्याला मारलं तर मी कसं काय भोग घेणार मी असे. कारण भोग घ्यायचा असेल मला तरी काय केलं पाहिजे, मला काहीतरी बरोबर पाहिजे, एखाद्या आनंद घेऊ शकतो, कंपनी पाहिजे, आहे की नाही.
मिगरी लव कंपनी म्हणतात ना कधी कधी, अशा प्रकारे आनंद पण घ्यायचा असेल तर दुःख पाहिजे, म्हणजे लोक पाहिजे, बरोबर. दुःख पण पाहिजे तर लोक पाहिजे. म्हणजे कधी लोकांना कधी माझ्यासाठी मी पण नरकात आलो तर तू पण माझ्या बरोबर येईल, अशा प्रकारे करतात, अशा प्रकारे. तर बहुतेक गोष्टीवर आपल्याला असं ते मनुष्याला गोंधळलेला अवस्थेत टाकते. उदाहरणार्थ, भूताटने झापडलेला व्यक्ती, धीर पुरुष आणि अधीर पुरुष, अशा प्रकारे. तर अधीर होऊन युद्धक्षेत्रात राहू शकला नाही, तो अधीर झाला संपूर्ण. संपूर्ण हृदय त्याचं खचलं अर्जुनाचं. उत्साह द्यायचा याच्यामध्ये, कारण अर्जुन युद्ध करायचं म्हणजे पूर्ण रजोगुण पाहिजे, तर तो युद्ध करेल. त्यांचं संपूर्ण रजो खचलं संपूर्ण. समोर ज्यावेळी त्याने पाहिलं संपूर्ण 11 अक्षणी, तो म्हणला की संपूर्ण माझे नातेवाईक आहेत, तर ह्यांना मारून कसं काय भोग घेणार मी, आनंद कसं घेणार मी त्यासाठी. तर म्हणून तो त्या ठिकाणी अधीर होऊन युद्धस्थळात राहू शकला नाही. काय केलं त्यांनी? दुर्बल मनामुळे स्वतःला जाणू शकला नाही. तो त्याचं मन दुर्बल होतं, त्याचं मन दुर्बल झालं आणि स्वतःला जाणू शकला नाही की मी कोण आहे आणि माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, तो संपूर्णपणे तो जाणू शकला नाही. तर धीर आणि अधीर पुरुष आहे. धीर पुरुष म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये विचलित होत नाही, आणि अधीर म्हणजे थोडं जरी काही संकट आलं जीवनामध्ये तर विचलित होतो लगेच. म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतात दुसऱ्या अध्यायामध्ये, मात्रा स्पर्श असतो कोणते शीतोष्ण सुख आग मा पाय नाही तर तांते विश्व भारता. तर म्हणून दुर्बल मनामुळे स्वतःला जाणू शकला नाही. तर दुर्बल मन मग काय आहे? मी कोण आहे? दुर्बल मन कोण आहे? मी कोण आहे हे समजू शकला नाही. अर्जुन का कोण होता? आत्मा होता, मित्र होता, का क्षत्रिय आहे? कोण आहे? अर्जुन आत्मा आहे. मित्र आणि क्षत्रिय तर शारीरिक उपाधी आहे, पण जे आत्म्याच्या स्तरावर जे आहे कोण आहे? आत्मा आहे. आणि शरीर नाश होणार आहे, पण आत्म्याचा कधी नाश होणार नाही. तर म्हणून या ठिकाणी श्रीमद भागवतचा 11:2:27 मध्ये वर्णन आहे, भयम द्वितीया अभिनिवेशात दीक्षास तैपेश विपर्य तो स्मृती तस तन्माया तो बुद्ध आत्मजेतम भक्ता वेशम गुरुदेवतात्मा. तर या ठिकाणी वर्णन आहे कशा प्रकारे हे हा श्रीमद भागवतचा श्लोक वर्णन आहे की जो व्यक्ती जो आहे भौतिकतेप्रती आसक्ती आहे, तर तो अशा प्रकारे भयामध्ये तो भयभीत झाल्याने त्यामध्ये हे होता संपूर्ण. तर वर्णन आहे की भय मानसिक असंतोळामध्ये भय निर्माण का होतं? भय काय होतं? मानसिक असंतुलन. मनाची स्थिती त्याची योग्य नसते. त्याला वाटतं की मी हे कार्य केल्यामुळे माझं हे होईल. मन स्थिर नाहीये, अधीर आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मानसिक असंतुलनामुळे त्याच्यामध्ये भय निर्माण होतं. भौतिकतेप्रती अत्यासक्ती, भौतिकतेप्रती शरीर आणि शरीराप्रती भौतिक फार आसक्ती आहे. आत्म्याप्रती आसक्ती नाही, भगवंताप्रती आसक्ती नाहीये. म्हणून जर आपली आसक्ती भगवंताप्रती असेल तर आपल्या ह्या भयापासून आपण बाहेर येऊ शकतो. जर भगवंताप्रती आसक्ती नसेल तर आणखी भयामध्ये आपण गुरफटून जाऊ शकतो. पण जीवनामध्ये कधी पण संकट आले आपल्या जीवनामध्ये तर काय केलं पाहिजे? आपल्याला भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. अशा प्रकारे हे जे आहे मानसिक असंतुलनामुळे भय निर्माण होतो. जर मानसिक संतुलन आपलं ठीक असेल तर आपण भयभीत होत नाही. आणि विशेष करून भौतिकतेप्रती अत्यासक्ती, भौतिक गोष्टीविषयी, भगवंताप्रती नाही. भगवंताच्या शास्त्राविषयी, भगवंताच्या धामाविषयी, भगवंताच्या नामाविषयी याच्याविषयी आसक्ती नाही, तर भौतिक गोष्टीविषयी आसक्ती आहे. खाण्याबद्दल, पिण्याबद्दल, परिवाराबद्दल जास्त आसक्ती आहे. मग जास्त असं असेल तर त्यांच्या जीवनामध्ये जर काही घडलं लगेच त्याला चिंता निर्माण होते, अरे यांच्या जीवनामध्ये हे जर घडलं तर भीती निर्माण होते त्याला, अशा प्रकारे या व्यक्तीच्या जीवनात काहीतरी झालं अशा प्रकारे. तर भौतिकतेप्रती आसक्ती आहे, त्याच्यामुळे मानसिक असंतुलनामुळे त्याला भय निर्माण होतं. म्हणून अर्जुनाने पाहिले केवळ विपरीत परिस्थिती विजयी होऊन देखील सुखी होणार नाही. संपूर्ण परिस्थिती म्हणतो काय म्हणतो तो? विपरीत परिस्थिती आहे संपूर्ण. निमित्तानेच पश्यामी विपरीताने केशव. तर अर्जुन म्हणतोय भगवंताला की हे भगवंत, हे संपूर्ण विपरीत आहे, संपूर्ण योग्य नाहीये. तर याचे जे परिणाम होणारे आहेत फार वाईट परिणाम होणार आहे. संपूर्ण सर्व परिणाम उलटे होणार आहे संपूर्ण. ह्याला मारून मी सुखीच होणार नाही. तर संपूर्ण म्हणतोय की मी अशा प्रकारे विपरीत आहेत. केवळ विपरीत परिस्थिती विजयी होऊन देखील सुखी होणार नाही. जरी मी यांना मारलो आणि जरी विजयी झालो तरी सुख कुणाबरोबर घेणार? माझ्याबरोबर कोणीच राहणार नाही, मी एकटाच राहीन. म्हणजे मला आनंद होणार नाही त्यासाठी. तर सुख घेण्यासाठी पण लोक पाहिजे माझ्या बरोबर. त्यासाठी अर्जुन या ठिकाणी म्हणतोय की मी काय करणार? मी भोग घेऊ शकत
नाही. निमित्ताने विपरीताने केवळ दुःखच पाहिले त्यांनी. निमित्ताने आणि विपरीताने केवळ मी दुःखच पाहतोय आणि आपला खरा स्वार्थ विष्णू किंवा कृष्ण आहेत हे जेव्हा व्यक्ती विसरतो. म्हणून खरा आपला स्वार्थ काय आहे? न मे विदु सुरगणा प्रभो न महर्षा महादेव देवाना महर्षीनाच सर्वशा. आपला खरा स्वार्थ काय आहे? हा महादेवी देवाना महर्षीनाच सर्वशा. खरा स्वार्थ आहे की भगवान श्रीकृष्ण परमपुरुष भगवंत आहेत. तर खरा स्वार्थ आपला आहे भगवंताची भक्ती करणे आपला खरा स्वार्थ. जीवाचा खरा धर्म काय? जीवेरा स्वरूप आहे कृष्ण रे नित्या दास. तर खरा आपला स्वार्थ आहे विष्णू किंवा कृष्ण आहेत हे जेव्हा ज्यावेळेस व्यक्ती विसरतो की मी कृष्ण किंवा विष्णूचा दास आहे त्यावेळेस विसरतो तर त्यावेळेस त्याला काय होतं मनामध्ये केवळ दुःखच तो पाहतो. केवळ दुःख पाहतो. खरा स्वार्थ काय विष्णू किंवा कृष्ण हे आपले काय आहेत? खरा स्वार्थ आहे विष्णू कृष्ण. जेव्हा आपण विसरतो माझ्या जीवनाचा खरा स्वार्थ आहे विष्णू आणि कृष्णाची सेवा करणे. तर हे ज्यावेळेस आपण स्वार्थ विसरतो तर त्यावेळेस तो काय करतो व्यक्ती पाहतो की माझ्या जीवनामध्ये संपूर्ण विपरीतच होत आहे आणि अशा प्रकारे मी सुखी होणार नाही. पण जेव्हा कृष्ण आणि विष्णूची आपण ज्यावेळेस भक्ती करतोय जरी आपल्या जीवनामध्ये सुख दुःख लाभ आणि जरी झालं तरी विजय जरी झाला तर भगवंताची कृपा आहे आणि अपयश जरी आलं तर भगवंताची कृपा आहे. त्याच्यामुळे त्याला काही दुःखच भोगणार नाही. पण ज्यावेळेस व्यक्ती म्हणतो की माझ्या ह्याच्यावर संपूर्ण चाललेलं आहे त्या जीवनामध्ये ज्यावेळेस अपयश येतं तर त्यावेळेस तो मग अधीर होतो संपूर्ण. म्हणून कार्य करतोय जरी त्याच्या जीवनामध्ये अपयश झालं तो म्हणेल की भगवंताचं कार्य आहे. यश आलं तरी भगवंताचं कार्य आहे अपयश आलं तरी भगवंताचं कार्य आहे. माझं त्याच्यामध्ये काहीही हे नाही. अशा म्हणून अशा प्रकारे हे अर्जुन जो आहे हे कारण देतोय. तर भौतिकतेप्रती आसक्ती आहे तो विसरलाय. तेव्हा त्याला विजयात देखील पराजय दिसतो. तेव्हा त्याला काय झाला विजयामध्ये देखील पराजय दिसतो. त्याला वाटलं की मी त्यांना मारून जरी विजयी जरी झालो तर माझ्या बरोबर कोणच राहणार नाही. पराजय जायचा अशा प्रकारे माझा. म्हणून मी काय युद्ध करू अशा प्रकारे. तर मग अशा प्रकारे अर्जुन जो आहे कारणे देतो. तर बहुतेक परीक्षा झाल्यानंतर उत्तर लक्षात येते कधी कधी. बहुतेक वेळी असं त्या असल्यानंतर परीक्षेमध्ये बसल्यानंतर लक्षात येत नाही पण बाहेर नंतर लक्षात येतं. कारण हनुमानच झालं होतं रामायणामध्ये. हनुमंताला ज्यावर हे यांनी इंद्राणी ज्यावेळेस त्याला सूर्याला गिळा चालला होता हनुमान लहानपणामध्ये तर इंद्राने आपलं व्रज मारलं त्याचं नाव पडलं हनुमान. हनुवटी फुटली. तर हे वायुपुत्र होते तर वायुदेने हवाच बंद करून टाकली संपूर्ण. तर देवी त्याचा कोंबून मारू लागले त्यावेळेस. तर त्यावेळेस प्रार्थना केली ब्रह्मदेवाला. तर ब्रह्मदेवाने त्याला सांगितले अशा प्रकारे वायुदेवाला प्रार्थना केली की ठीक आहे तुझा जो पुत्र आहे वायुपुत्र तो काय करेल आपली स्मरणशक्ती विसरून जाईल पण त्याला स्मरण दिलं जाईल पण त्याची शक्ती परत तो जागृत होईल. तर त्याच प्रकारे तो जो अर्जुनाला युद्ध करायचे नाही म्हणून तो काय करतो अशा प्रकारचे कारणे देत आहे. तर जसं लहान मुलगा शाळेला जाण्याचे कारण न करण्याचे कारण देतो तर तर त्याच प्रकारे तर भगवान श्रीकृष्ण जसं हनुमंताला स्मरण करून दिलं की तू शक्तिमानच आहेस एवढा जम मारू शकतोस तू. पण अर्जुन हनुमंताने त्याच प्रकारे कार्य केलं. तर त्याच प्रकारे आता अर्जुनाला पण भगवान श्रीकृष्ण युद्ध करायचं नाही अर्जुन अनेक कारणे देतोय. तर मग आता भगवान श्रीकृष्ण त्याला त्याच्या कारणाला जे आहेत खंडन करतील हे संपूर्ण जे कारण चुकीचे अशा प्रकारे तुला हे काय केलं पाहिजे युद्ध हे केलंच पाहिजे. श्लोक क्रमांक 31. अर्जुनाने युद्धाला नकार दिला. अर्जुनाने काय केला संपूर्ण पाहिल्यानंतर युद्धाला काय दिला नकार दिला. न च श्रेयनु पश्यामि न च श्रेयस पश्चानि अथवा स्वजनमाहवे अथवा स्वजनमावे न कांक्षे विजय कृष्ण न कडांशे विजय कृष्ण न च राज्य सुखानि च न च राज्य सुखानि च. या युद्धामध्ये माझ्या स्वतःच्या नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे असे कल्याण होणार आहे हे मला कळत नाही. आणि हे कृष्ण त्यापासूनच प्राप्त होणारे विजय सुख आणि राज्य याची इच्छा देखील मी करू शकत नाही. धन्यवाद. तर या ठिकाणी आता अर्जुन म्हणतो की युद्धाला नकार दिला की मी काय करणार युद्ध करणार नाही.
स्वजनाच्या हातेमध्ये कोणत्याच प्रकारचे श्रेय नसल्यामुळे स्वजनाच्या हातेमध्ये कुठल्याच प्रकारचं श्रेय नसल्यामुळे अर्जुन म्हणतो की मी काय करताय युद्ध करणार नाही. हत्येमध्ये कोणत्याच प्रकारचं त्यांना हत्या करून मला काहीच प्राप्त होणार नाही, मला काहीच मला प्राप्त होणार नाही, लाभ होणार नाही. श्रेय म्हणजे लाभ आहे, तर तो म्हणतोय की मी युद्ध करणार नाही, कुठल्या प्रकारचं मी युद्ध करणार नाही. अर्जुन म्हणतोय युद्धातून मिळणारा विजय राज्य सुख नको, युद्धातून मिळणारा विजय पण मला नकोय, राज्य पण नकोय आणि सुख पण नकोय. आणि युद्ध केल्यानंतर याला सर्व प्राप्त होणार आहे, विजय पण प्राप्त होणार आहे, राज्य प्राप्त होणार आहे, आनंद पण प्राप्त होणार आहे. पण तो अर्जुन म्हणतोय की युद्ध झाल्यानंतर मी विजय झाल्यानंतर मला तिन्ही नको आहे युद्धातून मिळणारा. कोणी म्हणतो हे कार्य केल्यानंतर तुम्हाला एवढे पैसे मिळतील, सर्व घर सर्व कापून लागेल, पण अर्जुन म्हणतोय की मला हे नको आहे. कारण कशावर आहे तो? देहात्मबुद्धीच्या स्तरावर आहे संपूर्ण. स्वतःला शरीर समजतोय तो संपूर्ण, तो हे संपूर्ण नको म्हणतोय. असा त्याने विचार का केला? आपला स्वार्थ शरीरामध्ये आहे ते जाणले नाही. त्याने असा विचार का केला? कारण त्याला वाटलं की आपला जो स्वार्थ आहे कृष्णामध्ये नाहीये. कृष्णाला प्रसन्न करणे स्वार्थ म्हणजे काय? कृष्णाला प्रसन्न करणे. खरा स्वार्थ काय? कृष्णाला प्रसन्न करणे नाही, हे त्याने जाणलं नाही. मनुष्याचा खरा स्वार्थ आहे कृष्णाला प्रसन्न करणे किंवा कृष्णाची भक्ती करणे, याच्यामध्ये खरा स्वार्थ आहे, खरा लाभ तो आहे, पण तो जाणला नाही. तो न जाणल्यामुळे तो म्हणतोय की हे संपूर्ण मारतील, गेले जातील, यशस्वी होईल, राज्य मिळेल, हे मला नकोय. पण या संपूर्ण यशाचं काय फळ प्राप्त होणार आहे? कृष्ण प्राप्ती होणार आहे त्याला. त्याने जर युद्ध केलं कृष्ण प्रसन्न होणार आहेत आणि काय होणार आहे? धर्माची स्थापना होणार आहे, हे संपूर्ण तो विसरला होता. म्हणून तो अशा प्रकारे तो विचार करतोय की मी हे मला विजय नको, राज्य नको, सुख अशा प्रकारे मला काही नको. कारण युद्ध हे धर्माची स्थापना करण्यासाठी होते, युद्ध हे धर्माची स्थापना करण्यासाठी युद्ध होते. तर मला राज्य नको तर युद्ध का करू? कोणी म्हणेल की. कधी कधी वाटतं की जर आपल्याला भूक नसेल तर स्वयंपाक करण्याकडे कल नसतो, आहे की नाही. आमच्या एका बस पार्टीमध्ये बघतो होता कुकिंग करायचा होतो, तुझं म्हणलं मी आज कुकिंग करणार नाही संध्याकाळी. का करणार नाही? तुम्हाला भूक नाही. अरे पण बाकीच्या भक्तांना भूक आहे, तसं काय? तुला भूक नाही. आता अर्जुन म्हणतोय की मला ठीक आहे राज्य नको, हे नको आहे, म्हणून तो युद्ध करत नाही. पण भगवंताची इच्छा आहे ना युद्ध व्हावं म्हणून. तुमच्या इच्छेला काय महत्व आहे? या ठिकाणी तो संपूर्ण जे आहे आत्म्याच्या स्तरावर नाही, भगवंताला श्रेय देत नाही, तर तो कृष्णामध्ये आसक्त नाहीये. तर स्वतः स्वार्थामध्ये त्यांचं की हे करून मला काय प्राप्त होणार आहे. पण कृष्णाची काय इच्छा आहे तर ते त्याला माहीत नाही. तर भूक नसेल तर आपण स्वयंपाक करू शकत. त्याच प्रकारे हा अर्जुन जो आहे कारणे देतोय. बदात्मा शारीरिक संबंधावर आकर्षित होत असतो. शारीरिक संबंध आहेत, माता पिता पुत्र सगळे संबंधी नातेचे आहेत, फार संबंध असतो. भक्ताप्रती एवढं आसक्ती नसते आपली, पण परिवारातील व्यक्तीबरोबर फार आसक्ती असते आपल्याला. अशा प्रकारे तिथे आपण शरीर नाही आत्मा, शरीर नाही आत्मा जरी म्हटलं आपण, फार परिवाराला आसक्ती असते. आणि अर्जुन याचं आपलं सर्वांचं प्रतिनिधित्व करतो. अशा प्रकारे तो शारीरिक संबंधावर आकर्षित होत असतो. बद्ध आत्मा आहे, क्षत्रिय आहे, पण बद्धात्म्याचं काय करतो? तो भूमिका निभावतो या ठिकाणी, जेणेकरून आपण क्षत्रिय धर्म पालनाला देखील विसरला. त्याचं कर्तव्य काय? क्षत्रियाचं युद्ध केलं पाहिजे. क्षत्रियाने युद्ध केलं पाहिजे, वैश्याने व्यवसाय केला पाहिजे, ब्राह्मणाने शिक्षण दिलं पाहिजे आणि वैश्याने व्यापार केला पाहिजे, शूद्रांनी सर्वांची सेवा केली. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ब्रह्मचारी वानप्रस्थ 4 वर्ण आणि 4 आश्रम आहेत. प्रत्येकाने प्रत्येकाचं कार्य केलं पाहिजे. पण कलियुगामध्ये असं कधी होत नाही. कलियुगामध्ये कलो शूद्र संभव आहे संपूर्ण. अशा प्रकारे क्षत्रिय धर्म पालनाला देखील तो विसरला. क्षत्रियाचं कर्तव्य आहे धर्म पालनासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? युद्ध केलं पाहिजे. आध्यात्मिक संस्कार काय आहे या ठिकाणी? आता आध्यात्मिक संस्कार संन्यासी वीरगती प्राप्त होऊन क्षत्रिय लोक जातात. आध्यात्मिक जे संन्यासी संस्कार संन्यासी आहेत काय होतील? ते वीरगती प्राप्त करून क्षत्रिय सूर्य लोकात जातात. व वीरगती संन्यासी आणि वीरगती प्राप्त क्षत्रिय सूर्य लोकात जातात. क्षत्रिय जे संन्यासी लोक आहेत, आध्यात्मिक संस्कार असलेले संन्यासी संस्कार झालेले आहेत, मावळ संन्यासी नाहीये, तर ते कुठे जातील? ते वीरगती, ज्यांचा मृत्यू जाईल त्यावेळेस ते सूर्य लोकात जातील. आणि क्षत्रिय
युद्धामध्ये युद्ध करत करत मृत्यू आला त्याला तर तो पण सूर्य लोकामध्ये जाईल. दुसरं आहे उदाहरण, ज्याला भूक नाही तो स्वयंपाक करीत नाही. आता अर्जुन म्हणतोय की मला इच्छाच नाहीये. एक सूर्य लोक आहे त्या ठिकाणी जातात. वीरगती झाली ते वीरगती झाल्यानंतर त्या ठिकाणी मरल्यानंतर तो युद्ध करत करता जर मेला त्या ठिकाणी आध्यंतिक संस्कार संन्यासी आणि क्षत्रिय मृत्यू पावले तर ते सूर्य लोकात जातात. म्हणजे सूर्यलोकात जाऊन तिथून करून पण पुढे जाईल अशा प्रकारे प्रगती होईल त्याची. डायरेक्ट असं नाही भगवद्गीता जाणार नाही असं मेल्या मेल्या डायरेक्ट महाभारतामध्ये वर्णन आहे. हे कुरुक्षेत्रामध्ये जे वर्णन आहे जे काही लोक मेले सर्व स्वर्गात गेले असं वर्णन आहे. पण या ठिकाणी वर्णन आहे की अनेक शास्त्रामध्ये वर्णन आहे की तो सूर्य लोकात जाऊ शकतो. यात काही लाभ नाही. यात काही लाभ नाहीत म्हणून त्याप्रमाणे युद्ध नाकारणारा अर्जुन म्हणाला की मला यात काही लाभच नाही. तो म्हणतो की मला सूर्यलोकात जायचं नाही काहीच करायचं नाही, मला भूकच नाही तर स्वयंपाकच मला करायचे नाही, प्रश्नच नाही मला अशा प्रकारे. म्हणून राज प्राप्त करण्यासाठी अर्जुनला काय करावे लागेल? युद्ध करावे लागले असते. करावे जर युद्ध केले नसते तर भीक मागावी लागणार होती. पण क्षत्रिय भीक मागू शकत नाही. क्षत्रियाने काय केलं पाहिजे? राज्य करून जगू शकतो, तो भीक मागू शकत नाही. क्षत्रियाने क्षत्रियाचं कर्तव्य आहे राज्य करणे. तर म्हणून भगवान श्रीकृष्ण हस्तिनापूरला गेले की पांडवाला 5 राज्य द्या. क्षत्रिय आहेत ते मधुकरी मागून भिक्षा मागून जगू शकत नाही, ते राज्य करून जगू शकतात, क्षत्रिय आहेत ते. तर म्हणून राज्य प्राप्त करण्यासाठी त्याला अर्जुनला काय करावं लागेल? युद्ध करावेच लागेल. पण ते भीक मागू शकत नाही. क्षत्रिय कधी भीक मागू शकत नाहीत. पण तुकाराम महाराज म्हणतात की भिक्षा मार्ग अवलंबने, भिक्षा फार तुच्छ मार्ग आहे. प्रभुपादांनी इस्कॉन मध्ये भिक्षा मागायचा मार्ग दिलेला आहे, पुस्तक बी त्यांनी सांगितलं भिक्षेप्रमाणेच आहे. मग त्याबद्दल आपण काहीतरी देतोय. मुंबई सारख्या शहरामध्ये तुम्ही घरं करतो, भीक मागायला गेला कोणी 1 रुपया पण देणार नाही तुम्हाला, अशी परिस्थिती. तर म्हणून राज्य प्राप्त करण्यासाठी भीक मागू शकत नाही. तो काय करतो? युद्ध करू शकतो, कारण तो क्षत्रिय आहे. म्हणून युद्ध नाकारू शकत नाही. क्षत्रिय आहे त्यामुळे तो युद्ध नाकारू शकत त्याने हे युद्ध हे केलेच पाहिजे. तर हे श्लोक क्रमांक 31 आहे. युद्ध नाकारला पण याची कारण जे आहे त्या ठिकाणी तात्पर्यामध्ये प्रभाव कशा प्रकारे क्षत्रिय युद्ध नाकारू शकत नाही. आता पुढे आहे श्लोक क्रमांक 32, युद्ध न करण्याची आणखी कारणे. युद्ध न करण्याची अर्जुनाची कारणे. श्लोक क्रमांक 32. तर हे 35 पर्यंत बद्दल आहे. 30 ते 35 आहे भोग करणे. म्हणतो की भोग घेऊ शकत नाही किंवा आनंद घेऊ शकत नाही. भोग म्हणजे आनंद मी घेऊ शकणार नाही. तर युद्ध न करण्यासाठी अर्जुनाची आणखी काही कारण देतोय अशा प्रकारे. किनो राजेन गोविंद गोविंद जीवितेन वा हे भोगे तेन येषामर्थे कांक्षितो नो येषामर्थे गिरापाक्षिनो न राजभोगा सुखानि च न राजभोगान सुखानि च. हरे कृष्ण. वाचा प्रभूजी. तात्पर्य वाचायचं ना प्रभू? भाषांतर. भाषांतर. हे गोविंद, ज्यांच्यासाठी आम्ही राजांची सुखाची व जीवितांची देखील इच्छा करावी, तेच जर आता या रणांगणावर युद्धाकरिता सज्ज झाले आहेत, तर मग आम्हाला त्या सर्वांचा लाभ काय आहे? हे मधुसूदन, जेव्हा गुरुजन, वडील, पुत्र, आजे, मामे, सासरे, नातवंडे, मेहुणे आणि इतर नातलग आपल्या जीवनाचा व संपत्तीचा त्याग करण्यास तयार आहेत आणि माझ्यासमोर उभे आहेत, जेव्हा जरी त्यांनी मला मारले तरी मी त्यांना मरण्याची इच्छा करण्यास कशासाठी करावी? हे जनार्दन, पृथ्वीच काय तर तिन्ही लोकांच्या राज्यांच्या बदल्यातही मी त्यांच्याशी लढण्यास तयार नाही. राष्ट्राच्या पुत्रांना मारून आम्ही कोणता आनंद मिळविणार? हरे कृष्ण. तर या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये सर्व एकत्र श्लोक आहेत, आपल्या पीपीटी मध्ये वेगवेगळं केलेलं आहे. त्यामुळे भाषांतर आपण एकत्र वाचले, पण चर्चा आपण वेगवेगळी आपण करू. तर युद्ध न करण्याची अर्जुनाचे कारणे या ठिकाणी आहेत. तर अर्जुन म्हणतोय की श्लोक क्रमांक 32 मध्ये युद्ध करणार नाही. श्लोक क्रमांक 32 मध्ये काय कारण देतोय? ज्यांच्यासोबत राज्य भोगायचं आहे ते सर्वजन रणभूमीमध्ये उभे आहेत.
त्यांच्यासोबत राज्य भोगायचे आहे तर ते संपूर्ण कुठं आहेत? रणभूमीमध्ये उभे आहेत, संपूर्ण सज्ज आहेत संपूर्ण. जर मी हे जर नसतील तर मी त्याबरोबर आनंद काय काय घेऊन येणार? माझ्या बरोबर पाहिजे अशा प्रकारे. एकत्र भोजनाचा आनंद आहे. एकत्र असं असेल तर भोजनामध्ये आनंद असतो. तर कलियुगाची परिस्थिती अशा प्रकारे फॅमिली प्रेज टुगेदर स्टे टुगेदर आहे की नाही? फॅमिली एकत्र जाऊन प्रार्थना केली तर जीवनभर एकत्र राहू शकते. आपण सर्वजण पाण्यामध्ये जर एकच दगड टाकला तर काय होईल? एकाच ठिकाणी तरंग निर्माण होणार नाही. पण सर्वांनी वेगवेगळं जर टाकला तर काय होईल? संपूर्ण आल्या प्रकारचे तरंग संघर्ष निर्माण होतो. कलियुगाची परिस्थिती हीच आहे. प्रत्येकजण दगड वेगवेगळा टाकतो, एकत्र टाकत नाही कोणी. तर म्हणून आता हे अर्जुन कारण देतोय की हे जर लोक नसतील माझ्या बरोबर तर सर्व उभे आहेत जेणेकरून हे मला आनंद देणार आहेत नंतर. तर आनंद देणारे व्यक्ती नाहीत. तर मग कधी कधी लोक म्हणतात अरे आम्ही जर हे वस्तू संपूर्ण असायला ठीक आहे, युद्ध केलं मी वस्तू घेऊन आले, पण ते पाहण्यासाठी तर लोक नसतील. टीव्ही आहे, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे आणि काय काय वस्तू आपण आणतो आणि ते दाखवतो बघा आमच्याकडे हे आणलेलं आहे हे की नाही? तुम्ही म्हणाले की नाही तुम्ही फक्त आणायचं आणि घरामध्ये ठेवायचं, दाखवायचं नाही. म्हणजे कशाला आणायचा अर्थ काय म्हणते लोक? बऱ्याच वेळा लोक वापरण्यापेक्षा लोकांना दाखवण्यासाठी आणतात ते. वापर करणे असतो पण आमच्याकडे किती आहे वस्तू दाखवण्यासाठी आणतात. तर अर्जुनाची तीच पद्धत आहे या ठिकाणी. तो म्हणतो ठीक आहे सर्व काही माझ्याकडे येणार आहे, राज येणार आहे, सर्व काही येणार आहे, पण ते लोकच नाही माझ्याकडे बघण्यासाठी. तर मी काय करू त्याच्यातून? मी आनंद घेऊ शकत नाही, मी भोग घेऊ शकत नाही. तर अशा प्रकारे हे 30 ते 35 मध्ये ह्या 6 श्लोकामध्ये तो म्हणतोय की मी भोग घेऊ शकत नाही. तर म्हणून ज्यांच्यासोबत राज्य भोगायचे आहे ते सर्वजण रणभूमीमध्ये उभे आहेत. तर म्हणून मी काय करणार आता त्या ठिकाणी? मी भोग घेऊ हे युद्ध करणार नाही. पुढे आहे श्लोक क्रमांक 33. तर हे संपूर्ण 4 श्लोकाचं भाषांतर याचं तात्पर्य आहे पूर्ण. त्याच्यामध्ये चर्चा करणार. श्लोक क्रमांक 33. सर्वजण आपले धन प्राण समर्पित करण्यास तयार झाले आहेत. सर्वजण आपले धन प्राण समर्पित करण्यास तयार आहेत. तर जे भक्त आहेत ऑनलाईन मध्ये तर त्यांना विनंती आहे की त्यांनी आपला म्यूट बंद करूनच आपला श्लोक बोला, कारण रेकॉर्डिंग होत आहे. रेकॉर्डिंग मध्ये थोडं डिस्टर्बन्स होत आहे. ज्यावेळेस तुम्हाला भाषांतर सांगितलं जाईल त्यावेळेस भाषांतर बोला, पण श्लोकाचं उच्चारण तुम्ही करू नका पाठीमागे. ऑफलाईन जे भक्त करतील जेणेकरून रेकॉर्डिंगला त्रास होणार नाही. सर्वजण आपले धन प्राण समर्पित करण्यास तयार आहेत. सर्वजण आपले धन प्राण समर्पित करण्यास तयार आहेत. श्लोक क्रमांक 33. तय मे व्यवस्थता युद्धे प्राणस्त्यक्त्वा धनानि च आचार्यां पितरां पुत्रान् सथैव च पितामहान्. तरीच आपण भाषांतर चर्चा केलेली आहे पहिले की तो म्हणतोय की सर्वजण आपले धन प्राण समर्पित करण्यास माझ्यासाठी तयार आलेले आहेत. श्लोक क्रमांक 33 मध्ये. तर तो म्हणतोय कशा सर्वजण आपले धन प्राण समर्पित करण्यास तयार आहेत. त्या प्रकारे बकरी जी आहे प्राण त्यागल्याप्रमाणे एका पाठोपाठ मरतात. अशा प्रकारे पाहतो बकरी करण्यासमोर असतात किंवा मेंढर असतात पाण्यामध्ये पडतात. एक मेंढरी पडल्यानंतर धड 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 पाठीमागून बसतात, असं पडतात. ते विचार करत नाहीत कुठं चाललेत काय पाठीमागे. अशा प्रकारे त्याला म्हणतात मॉब सायकल म्हणतात इंग्लिशमध्ये. एक पडला की त्याच्या पाठीमागे उद्देश वगैरे काय जाणार नाही, ते चाललाय ना त्या पाठी खटखट जाणार. तर भक्तीमध्ये बस महाजन आहे का महाजनाने मार्ग आपल्या त्या मार्गावर आपण चढतो. पण असं नाही कोणी म्हणजे चला चला धडधड धड पडत राहणे अशा प्रकारे. तो पण तिकडे चाललाय आपण पण तिकडे जातो. अशा प्रकारे आंध्याच्या पाठीमागे आंध्रा जातोय आणि तो पण खड्ड्यामध्ये पडतो त्याच प्रकारे. तर या प्रकारे तरी मी म्हणतो स्वजन मारण्यात आले तरी पण मी मारणार नाही. तर कोण कोण या ठिकाणी जमलेले आहेत म्हणतोय की अर्जुन म्हणतोय की धन प्राण समर्पित झालेले आहे. संपूर्ण प्राण करण्यास तयार आहेत. संपूर्ण कुणासाठी? दुर्योधनासाठी समर्पित करण्यात आलेले आहेत. पण त्यांना उद्देश माहित नाही ते समर्पित करणार आहेत. त्यांना बुद्धीद्वारे वापर करत नाही त्याचा. जस्ट ते काय करतात? धन प्राण समृद्ध करण्यासाठी तयार आहे संपूर्ण दुर्योधनाला प्रसन्न करण्यासाठी. पण ते धर्माचं अधर्माच्या बाजूने संपूर्ण आणि त्या संपूर्णाचा नाश निश्चित होणार आहे. श्लोक 34 मध्ये आता अर्जुन म्हणतोय की स्वजन मारण्यास आले तरी मी मारणार नाही. स्वजन मारण्यास आले कोण? ते स्वजन आहेत कौरवजे. ते जरी मारायला आले मला तरी मी मारणार नाही. कशा क्षत्रिय? अशा प्रकारे
क्षत्रियाने तरी युद्ध केलं पाहिजे. पण मारणार नाही म्हणजे तो काय म्हणतो की मी पळून जाईन या ठिकाणी. पळून जाईन अशा प्रकारे. आता कोण कोण आहे स्वजन आले मारण्यासाठी? मातुला शोशुरा पोत्रा शाला संबंधित सता एतान हन्तुमिच्छामि घनतोपि मधुसूदन. तो म्हणतोय जर गुरु वडील पुत्र आजे मामा सासरे नातू मेहुणे इतर नातेवाईक मला मारण्यासाठी आले तरी मी त्याला मारणार नाही. एवढे लोक आहेत. माझे गुरु कोण आहेत? द्रोणाचार्य, भीष्म आहेत, वडील आहेत त्यांचे, पुत्र आहेत, आजे मामा सासरे नातू मेहुणे संपूर्ण एवढे नातेवाईक त्यांचे संपूर्ण आहे संपूर्ण. तरी तो म्हणतोय की मी याच्यावर काय करणार नाही, तरी मी त्यांना मारणार नाही. तर क्षत्रियाचं कर्तव्य त्यांनी युद्ध केलं पाहिजे. पण तो म्हणतो की हे संपूर्ण माझे कोण आहेत? आदर्श आहेत माझे संपूर्ण. याला मारून मध्ये जीवनामध्ये कधी सुख भोगू शकत नाही. पण कृष्णा कधी म्हणतो तुम्ही सांदीपानी मुनीला कधी युद्ध करा का त्यांच्याबरोबर? त्यांची तर पूजा कराल तुम्ही. पण तुम्ही मला काय सांगताय की द्रोण भीष्म ह्यांना तुम्ही युद्ध करण्यासाठी सांगताय? अशा प्रकारे तर्क अर्जुन भगवंतांना देतोय. अशा प्रकारे हे जरी मला मारा आले तरी मी मारणार नाही. मित्राचं कर्तव्य आहे. कोणी मारायला तर त्याला काय स्पर्धा हे केले त्याचा हे केलं पाहिजे त्याच्याबरोबर त्यांनी प्रत्युत्तर दिलं पाहिजे त्याला. पण तो तुम्ही करणार नाही. कसा क्षत्रिय अशा प्रकारे? क्षत्रियाचं कार्य नाही. तर अशा प्रकारे अर्जुन जो आहे हे अशा प्रकारचे कारण देतोय. कृष्णा प्रभू आवाज येत नाहीये. हा हा चालू आहे ना, आवाज चालू आहे. येतोय. हा येतोय ना. आवाज येतोय प्रभू. बोललं नाही तर कसा आवाज येईल? हा मला असं वाटलं की बोलताय आम्ही तर ऐकतोय आहे. श्लोक क्रमांक 35 आहे. तर ते अर्जुन म्हणतोय की कशा प्रकारे 34व्या श्लोकामध्ये की जर माझे गुरु वडील आजे मामा सासरे मेहुणे इतर नातेवाईक मला मारण्यासाठी आले तर मी त्यांना मारणार नाही. तर श्लोक क्रमांक 35 आहे आणि त्याच्यामध्ये सविस्तर जे या संपूर्ण 5 श्लोकाचं खेळीचं संपूर्ण या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आपण चर्चा करणार आहोत. श्लोक क्रमांक 35 त्रिलोक प्राप्ती मिळाली तरी लढणार नाही असे असताना केवळ पृथ्वीसाठी का लढू? त्रिलोक पृथ्वी आकाश पाताळ तिन्ही जे लोक मला प्राप्त झाले तरी मी लढणार नाही. कशाच्या? विद्येच्या बदल्यामध्ये जर तिन्ही जरी मला प्राप्त झाले तरी मी लढणार नाही. तर केवळ पृथ्वीसाठी का लढू? कोणी म्हणलं की तुम्ही जर युद्ध केलं तर तुम्हाला एवढं एवढं प्राप्त होईल. जर तुम्हाला 3 लोक जर तुम्ही मला दिले पृथ्वी आकाश पाताळ तरी पण मी काय करणार? लढणार नाही. तर एवढं मग या पृथ्वीचे जे राज्य आहे भारतवर्ष यासाठी मी का लढू? तर अशा प्रकारे अर्जुन भगवंताला काय करतोय तो कारण सांगतोय. अशा प्रकारे मी युद्ध करणार नाही. अपि त्रिलोकेश राजस्य हेतो कीनो मही कृते निहत्य धृतराष्ट्राणां का कीर्तिशा जनार्दना. जनार्दना. तसं या ठिकाणी अर्जुन म्हणतोय वाचू प्रभूजी. तर नाही भाषांतर वाचलेलं आहे आपण या ठिकाणी. हा चालेल. 35 पर्यंत वापरून झालेला आहे. तर या ठिकाणी हो. म्हणतोय की आता अर्जुन म्हणतो श्रीकृष्णाची 2 नावे आहेत या ठिकाणी. श्रीकृष्णाच्या 2 नावाबद्दल वर्णन आहे. श्रीकृष्णाच्या 2 नावाबद्दल वर्णन आहे. या ठिकाणी जनार्दन 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 म्हणजे जीवाचे पालक आहेत. जन म्हणजे जनार्दन चे 2 अर्थ आहेत. जीवांचे पालक पण आहेत आणि अर्दन म्हणजे नाश करणे पण आहे. अशा प्रकारे भक्तांचं पालन करतात आणि असुरांचं काय करतात ते अर्दन. परित्राण साधूना विनाशाच्या दुष्कृता. तर अशा प्रकारे कृष्णाच्या 2 नावाचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. यस्मिन तुष्टे जगत तुष्टे. तर की ही पुढे कथा आहे. कशा प्रकारे भगवंताच्या 2 नावाचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की जनार्दन जीवाचे पालक आणि दुसरं आहे गोविंद गाय आणि इंद्रियांचे पालक. तर भगवंताने ज्यावेळेस गोवर्धन लीला केली
त्याच्यावर भगवंताने इंद्राने गोविंद नाव दिलेलं आहे. गोविंद म्हणजे गाय आणि गायीचे पालक आणि इंद्रियाचे पालक, तर म्हणून त्यांना भगवंताला गोविंद म्हटलेलं आहे भगवंता. आनंद गायीला आनंद देणारे आणि इंद्रियाचे पालक. अर्जुन विचार करत होता की गोविंद माझ्या इंद्रियांना कसे तृप्त करणार. या ठिकाणी भगवंताचं नाव म्हटलेलं आहे की गोविंद म्हटलेलं आहे या ठिकाणी भगवंता. जनार्दन, श्री जनार्दन आणि गोविंद म्हटलेलं आहे. तर नाही, मधुसूदन नाही, गोविंद आणि जनार्दन आहे त्यामध्ये. जनार्दन, तर जनार्दन आणि गोविंद या दोन नावाचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. जनार्दन जीवांचे पालक आहेत आणि गोविंद म्हणजे गाय किंवा इंद्रियाचे पालक. तर अजून या ठिकाणी विचार करतोय की गोविंद माझ्या इंद्रियांना कसे प्राप्त करणार. म्हणजे अर्जुन म्हणतो माझ्या इंद्रियाला कसे संतुष्ट करतील गोविंद. अशा प्रकारे या ठिकाणी जनार्दन म्हणलेलं भगवंताचं जीवाचे पालक आहेत किंवा गायीचे इंद्रियाचे पालक आहेत. तर या ठिकाणी ते म्हणतोय की अशा प्रकारे माझ्या इंद्रियाला भगवंत कसे संतुष्ट करतील कृष्ण. तर हा अर्जुनाचा प्रश्न आहे. पण गोविंदाचा खरा अर्थ असा आहे की भगवंताच्या इंद्रियांना संतुष्ट केल्याने आपली इंद्रिय आपोआप संतुष्ट होतील. ऋषिकेन ऋषिकेश सेवन भक्ती रुचते. भगवंतांना आपल्या इंद्रियाला संतुष्ट करायला असेल तर कृष्णाच्या इंद्रियाला संतुष्ट केलं पाहिजे आपण. ऋषिकेन ऋषिकेश सेवन भक्ती रुचते. तर गोविंदाचा खरा अर्थ काय. भगवंताच्या इंद्रियाला संतुष्ट केलं पाहिजे. भगवंताला काय पाहिजे. भगवंताची इंद्रिया, तर भगवंत काय म्हणतात ठिकाणी अर्जुनाला युद्ध केलं पाहिजे, भगवंत आज्ञेचं पालन केलं पाहिजे, त्यावेळी भगवंत संतुष्ट होतील. आणि कृष्णाला संतुष्ट केल्यामुळे आपोआप आपण संतुष्ट होऊ. कृष्ण तुष्टे जगास तुष्टे. कृष्णाला संतुष्ट केल्यामुळे आपण जीवनामध्ये संतुष्ट होऊ शकतो. तर हे महाभारतातील एक कथा आहे कशा प्रकारे कृष्णाला संतुष्ट केल्याने सर्वजण आपण संतुष्ट होऊ शकतो. यस्मिन तुष्टे जगत तुष्टे. जर पांडव वनवासामध्ये होते आणि काम्यवन या ठिकाणी आले होते. काम्यवन बरसानापासून 10-15 किलोमीटर अंतरावर पांडव वनवासामध्ये होते. त्यांना वनवास झाला होता. किती वर्ष. 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. तर ते काम्यवनामध्ये आले होते. त्या ठिकाणी भगवंतांनी कृष्णाच्या सुंदर लीला आहेत. तर त्रेतायुगामध्ये पांडव काम्यवनामध्ये आले होते आणि त्यावेळेस द्वापरयुगामध्ये वनवासामध्ये होते. आणि दुर्योधनाने कुणाला पाठवलं त्या ठिकाणी. दुर्वास मुनींना पाठवलं. दुर्वास मुनींना पाठवलं आणि सांगितलं की तुम्ही का पांडवाकडे जा आणि पांडवाचा पाहुणचार तुम्ही स्वीकार करा. पांडव तर भिकारी होते. भिक्षा मागून कार्य करायचं. त्यांच्याकडे एक कार्य होतं की अक्षय पात्र दिलं होतं ना सूर्यदेवाने. पण द्रौपदी काय करायची रोज एकदा अक्षय पात्रामधून ते सर्व पांडवांना जे पाहिजे ते भोजन प्राप्त करायचे, खाऊ घालायचे, नंतर शेवटी स्वतः खायची आणि अक्षय पात्र धुवून साफ करायचे. आणि दुर्वासा मुनी संपूर्ण हे झाल्यानंतर प्रसाद झाल्यानंतर आले. माताजी बाहेर येऊन बोला तर बंद करा. तर हे जे आहे हे दुर्वासा मुनी आले आणि म्हणले की मला भूक लागली, मला प्रसाद पाहिजे. तर पांडव चिंतित झाले. तर त्यावेळेस भीमाने सांगितलं तुम्ही काय करा, समोरच ते सरोवर आहे त्या सरोवरामध्ये स्नान करून तुम्ही परत या. सर्व चिंतित झाले. त्यावेळेस द्रौपदीने भगवंताला पुकारलं. भक्त कधी संकटाच्या वेळेस भगवंताला पुकारतो तो. कधी पण संकट आलं तर असं नाही की आनंदाच्या वेळेस विसरतो आणि संकटात. जीवनात सुख असेल किंवा दुःख असेल काय असेल तर भगवंताला पुकारतो तो, बोलवतो. तर संकटाच्या वेळी भगवंताला द्रौपदीने पुकारलं. भगवंत त्या ठिकाणी उपस्थित झाले गोविंद म्हटल्यानंतर. वस्त्रांच्या वेळी भगवंताने गोविंद म्हटल्यानंतर भगवंत 4.5 रुपयाने आले होते. तर काम्यवनामध्ये भगवान श्रीकृष्ण उपस्थित झाले आणि भगवंताने म्हटले की मला एक कण भाताचा शीत द्या मला फक्त. द्रौपदी म्हणजे आम्ही सर्व प्रसाद झालेला आहे संपूर्ण. भगवंताला सर्व कथा माहित होती संपूर्ण. दुर्वास मुनी आलेले आहेत संपूर्ण अशा प्रकारे शाप देणारे आहेत पांडवांना. तर त्यावेळेस भगवंताने म्हणजे एक कण द्या. तर द्रौपदीने कुठल्या तरी भांड्याच्या छोटासा चिकटला कण भगवंताला अर्पण केला. भगवंताने ते कण खाल्ला आणि अशा प्रकारे संपूर्ण जे आहे भगवान श्रीकृष्ण संतुष्ट झाले. ढकार दिली भगवंताने. कृष्णा तुष्टे जगत सुटे. दुसऱ्या बाजूला हे दुर्वासा मुनी आणि त्याचे किती 60,000 शिष्य आले होते, स्नान करत होते. ते भगवान श्रीकृष्णाने ढकार मारले त्यावेळी त्यांना पण ढकार आली तिकडे. आणि भीम गेले गदा येऊन त्यांना बोलवण्यासाठी चला प्रसाद तयार आहे. तर ते म्हणले आता आमचं पोट भरलेलं आहे आणि त्या ठिकाणी ते पळून गेले. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण जे आहेत
आपल्या भक्ताला संतुष्ट करतो. कृष्ण तुष्टे जगसृष्टी म्हणून यथा तरो मुलशिस्तेन तर्पेत तत्स भुजोग शाखा प्राणो प्राच यतेंद्रियाना. तर अशा प्रकारे भागवतचा श्लोक आहे की पोटाला अन्न दिल्याने संपूर्ण ते संतुष्ट होतात, झाडाच्या मुळाला पाणी घातल्याने झाड संतुष्ट होतात, त्यात कृष्ण भक्ती केल्याने, कृष्णाच्या इंद्रियाला संतुष्ट केल्याने आपली इंद्रिये आपोआप संतुष्ट होतात. म्हणून भगवंताच्या इंद्रियाला संतुष्ट केले पाहिजे. ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्ती रुचते. तर हा ह्याचा श्लोक आहे भक्तिरसामृतचा. सर्वोपाधी विनिरुक्त तत्परेण ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्ती रुचते. तर म्हणून कृष्ण भक्ती केल्याने सर्व संतुष्ट होतील. वेगळा संतुष्ट करायची त्यांना आवश्यकता नाही. तर म्हणून अर्जुनाच्या जे आहे भौतिक जीवनाचे नमुनेदार विचार पद्धत आहे. कुठलीही विचार पद्धत आहे म्हणून अर्जुनाची आपली संपत्ती आपल्या नातेवाईकाला दाखवायची इच्छा आहे त्याची. एवढा संपत्तीमान म्हणणार ही दाखवायची. भौतिकवादी लोकांचं तेच कार्य असतं. अर्जुन भौतिकवादी लोकांच्या सर्वच कार्य करतोय. ते आपण शिकलं पाहिजे अर्जुनाकडून. अशा प्रकारे नंतर अर्जुन सर्व ऐकून नंतर युद्ध करतो ते गोष्ट वेगळी आहे. पण आपण हे सर्व पाहून पण आपण तेच कार्य करतो नंतर. हे अर्जुनाची विचार पद्धत आहे, भौतिक जीवनाची विचार पद्धत आहे. आपल्या नातेवाईकाला दाखवायचे. होणार नाही ते बंदच होईल नंतर. वाढवतो 25 20 होतं. आपली संतती आपल्या नातेवाईकाला दाखवायची आहे. ही भौतिक पद्धत आहे अर्जुनाची. तर पुढे आहे पण सर्वजण मरून गेले तर कसे त्यांना दाखवेल. सर्व जर मेले हे लोक सर्व त्याला मारलं तर कुणाला दाखवू मी. अशा प्रकारे तरी भौतिकवादी पद्धत आहे, चांगली पद्धत नाही. तर हे संपूर्ण जे कार्य करतोय भगवंताच्या प्रसन्नासाठी करतोय. पण अर्जुन म्हणतो की माझ्यासाठी प्रसन्नासाठी करतोय. तो विसरून गेला संपूर्ण स्वार्थ कृष्ण आहे म्हणून. आध्यात्मिक जीवनात भक्त भगवंताची इच्छा असेल तर संपत्ती घेतील. आध्यात्मिक जीवनामध्ये भक्त भगवंताची इच्छा असेल संपत्ती घेतील. भगवंताच्या इच्छेविना गवताचं एक पातं पण हानी गेला नाही. कितीही तुम्ही कार्य करा पण भगवंत इच्छा असेल तरच प्रदान होईल. म्हणून अशा प्रकारे आध्यात्मिक जीवनामध्ये भक्त भगवंत इच्छा असेल तरच संपत्ती घेतील, नाहीतर ते घेणार. असेल तर आहे. अर्जुन निमित्त मात्र आहे. म्हणून 11व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात निमित्त मात्रम भवे सहसाची. तू एक निमित्त बन. मी काय आहे, मी काळ आहे. काळाच्या युगामध्ये सर्वांचा मी वध केलेला आहे. भगवंताने 18 सैन्य होतं त्याच्यावर संपूर्ण दृष्टी टाकला होता अशा प्रकारे. आणि दृष्टी द्वारे सर्वांचं आयुष्य हरून घेतलं होतं भगवंताने. सर्व मेलेले होते. तर कोणी म्हणलं ठीक आहे आजबरच मेलेले आहेत मग तुम्ही मला कशाला मारायला सांगताय असं. पण भगवान म्हणतात की तू निमित्त मात्र भवे सहसाची. तू एक निमित्त बन फक्त. कारण भगवंताची इच्छा होती की माझ्या भक्ताला विजय प्राप्त व्हावा. माझ्या भक्ताला कधी नाश होऊ शकत नाही. अर्जुनाचं गुणगौरव हवं म्हणून भगवंताची इच्छा होती. भगवंत प्रभुपादाने विचार की प्रभुपाद चैतन्य महापुरुष होता, भगवंत होते, भगवान श्रीकृष्ण होता, गीता सांगितली, त्यांनी संपूर्ण विश्वामध्ये प्रचार करून सर्व भक्त बनवला असतं, त्यांनी काय केलं नाही. तर प्रभुपाद म्हणले त्यांचे श्रेय जे आहे ते मला देऊ इच्छित होते. भक्ती वेदांत स्वामी प्रभुपादान जेणेकरून मी संपूर्ण 12 वर्षामध्ये 14 वेळा भ्रमण करेन आणि संपूर्ण जगात प्रचार करेन. आणि अशा प्रकारे ते श्रेय मला देऊ इच्छित होते. म्हणून भगवंत आपले श्रेय जे आहे भक्तांना देऊ इच्छितात. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण आपलं जे श्रेय आहे युद्धाचं विजयाचं ते अर्जुनाला देऊ इच्छित होते. म्हणून भगवंत श्रीकृष्ण म्हणतात की मी आजवरच मारलेला आहे, तुला फक्त काय करायचं आहे निमित्त व्हायचं आहे. भक्त बदला घेऊ इच्छित नाही पण भगवंत भक्तावर अन्याय करणाऱ्याला सोडत नाही. म्हणून अर्जुनाने क्षमा केली तरी कृष्ण कौरवांना मारू इच्छित होते. फार सुंदर तात्पर्य तात्पर्य शेवटचा पॅरेग्राफ वाचू शकता कोणी. हे भगवत भक्त दुष्टाचा सूड घेऊ शकत नाही पण दुष्टांनी केलेला अपराध भगवंत कधीच सहन करीत नाही. स्वतःच्या अपराधाबद्दल भगवंत एखाद्याला व्यक्तीला क्षमा करू शकतात पण भक्तांना दुखवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भगवंत क्षमा करीत नाहीत. म्हणून दुष्टांना क्षमा करायची इच्छा अर्जुनाला असली तरी त्यांचा वध करण्यासाठी भगवंत दृढ निश्चयी होते. तर भक्त कधी कधी काय होतो क्षमा करतो. भक्त दयाळू असतो भगवंतापेक्षा. पण भगवंत पण दयाळू. मग भगवंताचं एक नाव आहे करुणा सिंधू, कृपाळू आहेत भगवंत. भगवंत पण कठोर नाहीयेत. पण भक्त बदला घेऊ शकत नाही पण भगवंत क्षमा करीत नाहीत. विशेष करून पांडवाबद्दल पाहतोय आपण. पांडवाच्या जीवनामध्ये किती कठीण संघर्ष. लहानपणामध्ये त्यांना विष पाजलं गेलं, लाक्षागरामध्ये जाण्याचा प्रयत्न केला गेला,
त्यांच्या पत्नीला व्यवस्था करून त्याचं अपमानित करण्याचं गेलं, वनवासामध्ये पाठवलं गेलं, परत आले तर त्यांना राजावर हिसकावून लावलं पाहिजे अशा प्रकारे 2 वेळा धुतक्रीडा झाली अशा प्रकारे फसवलं गेलं त्यांना. ते फाशी फेकून अशा प्रकारे जुगार असतो ना तो आजचा जे परवटेड त्याच्यामध्ये जुगार दूध क्रीडा म्हणजे तेच पत्ते सट्टाबाजी हे सर्व जुगारच आहे संपूर्ण अशा प्रकारे चितपट लाभ हानी संपूर्ण अशा प्रकारे. हा. हो त्यांना हरवायचं होतं त्यांना अशा प्रकारे एक कार्य करायचे त्यामध्ये यशस्वी झाले ठीक आहे ते दुसरं काहीतरी कार्य जेणेकरून त्यांना राज द्यायचे नाही अशा प्रकारे कार्टस्थान हेच त्याच्याकडे राज्यापासून त्याला वंचित करायचं आहे सर्व राज्य आपल्यालाच पाहिजे कौरवालाच हा धर्तराष्ट्राचा हेतू होता. तर हे संपूर्ण अत्याचार भगवंतांनी पाहिले तर हे कुणी म्हणा रे भगवंत एवढे होते एवढे त्यांच्या जीवनामध्ये संकट आले तर भगवंत त्यांना मदत काय केली नाही. भगवंताची जी आत्या आहे कुंती महाराणी आहे वसुदेवांची बहीण आहे आणि त्या आत्याची पुत्र आहेत पांडव तर परिवाराचे संबंध आहेत आणि स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत सर्वांचे कारण पण पांडवाच्या जीवनामध्ये काय केलं नाही भगवंत पण भगवंत पण म्हणतात की पाप कार्य एवढे जवळ झाल्यानंतर होलसेलमध्ये भगवंत 18 अक्षुणीचा वध करणार होते पूर्ण होलसेल धर्माचं जे ओझं आहे कमी करायचं होतं भगवंताला तर त्याच वेळेस जर केलं असतं भगवंताने फक्त 100 कौरवच गेले असते म्हणून भगवंताने ते हे केलं झालेलं ओझं आहे अधर्माचा भगवंताला नाश करायचं होतं म्हणून भगवंताने एवढं वाट पाहिजे पण प्रल्हाद महाराजांच्या कथेमध्ये पण नरसिंह माझ्यामध्ये जोपर्यंत माझ्या भक्तावर आक्रमण होणार नाही तोपर्यंत भगवंत म्हणजे मी अवतार होणार नाही. प्रल्हाद महाराजांनी जीव घेण्याचा प्रयत्न केला गेला हिरण्यकशिपूने तर त्यावेळेस भगवंत अवतरी झाले नरसिंह देवाच्या रूपाने त्याचा वध केला अशा प्रकारे तर त्याच प्रकारे पांडवाच्या जीवनामध्ये पण भगवंतांनी परीक्षा पाहिली म्हणून भक्ताच्या जीवनामध्ये असं नाही की परीक्षा होत नाही असं नाही फक्त हरे कृष्ण म्हणून आणि बसलेल्या साईडला संपूर्ण आनंदाचे नद्या वाहतील असं कधी होणार नाही. भक्ताच्या जीवनामध्ये दुःख होतं पण दुःख होतं कुणाचा मृत्यू होतो कोण आजारी पडतो धन चोरीला जातं काय अनेक संकट येतात पण भक्त म्हणतो की माझे काहीतरी कर्माचे फळ आहे म्हणून भगवंत मला शुद्ध करण्यासाठी हे कार्य करतात म्हणून ज्यावेळेस भक्ती करतो तर संकट येणार असं नाही येणार पण संकट येतील पण सहन करण्याची शक्ती भगवंत देतात आपल्याला सहन करण्याची शक्ती भगवंत प्रदान करतात म्हणून आपल्याला आपण भक्ती ही करतात. तर अमरीश महाराज दुर्वासा मुनी अशा प्रकारे भक्त बदला घेऊ शकत नाही पण भगवंत दया करतात. अमरीश महाराजांनी दुर्वासाला क्षमा केली पण भगवंताने सुधारण्याकरता पाठीमागे लागले. प्रल्हाद महाराज हिरण्यकशिपू प्रल्हाद महाराज क्षमाशील होते पण भगवंत अवतरित झाले आणि हिरण्यकशिपूचा वध केला. जगाई मदाई चैतन्य महाप्रभू दंड घेऊ देऊ शकते पण नित्यानंद प्रभू म्हणले की नाही ना तुम्ही क्षमा करा. अशा प्रकारे हेच कार्य आहे की भगवंत क्षमा करत नाही पण भक्त क्षमा करतात पण भगवंत म्हणतात आपल्या भक्तावर जे अपराध झालेले आहेत त्या अपराधाचा त्यांना दंड भगवंत प्रदान करतात. तर हे आपण 2 कारण पाहिले पहिलं दया दुसरं आहे भोग तिसरं आहे पाप लागेल. तर अर्जुन म्हणतोय मला काय लागेल पाप लागेल पाप लागेल तिसरं कारण आहे पाप लागेल की मी जर युद्ध केलो तर मला पाप लागेल. श्लोक क्रमांक 36 नातेवाईक वर्षाची हत्या केल्याने मला पाप लागेल. नातेवाईक वर्षाची हत्या केलो तर मला काय होईल पाप लागेल अशा प्रकारे अर्जुन श्लोक क्रमांक 36 पाप लागेल. पापमेवाश्रयेदस्मान् दैवेतानाततायिनाम् तस्मानारवयाहन्तु धातराष्ट्रान् स बान्धवान् स्वजनैकतमहत्वा सुखिना श्याम माधवा. या आतातही आक्रमकांना आम्ही जर ठार मारले तर आम्हाला पापच लागणार आहे. म्हणून धृतराष्ट्रपुत्रांना आणि माझ्या मित्रांना मारणे आपल्यासाठी योग्य नाही. यातून आम्हाला काय लाभ होणार आहे हे माधव आपल्याच नातलगाची हत्या करून आम्ही कसे सुखी हो अशा प्रकारे पूर्ण भाषण झाले. धन्यवाद पूर्वी. तर श्लोक क्रमांक 36 आहे. अर्जुन म्हणतोय की मला पाप लागेल युद्ध केल्याने मला काय होईल पाप लागेल. हे काय आहे तिसरं
कारण आहे. युद्ध न करण्याचं तिसरं कारण आहे. लक्षात ठेवा. पहिलं दया, दुसरं आहे भोग, तिसरं आहे पाप लागेल. 6 प्रकारचे आतताई आहेत. 6 प्रकारचे आतताई. 6 प्रकारचे काय आहेत? आता ज्याचा लगेच वध केल्याने यामुळे पाप लागणार नाही. हे संपूर्ण काय होते? कौरव तर आतताई होतेच, पण बाकीचे संपूर्ण जे लोक होते त्या कौरवाला मदत करण्यासाठी आले होते दुर्योधनाला. पण त्यांना पण त्याच्याच कर्माची फळं भोगावं लागते. जसं राजा असेल त्या प्रकारे प्रजा असते. जर कोणी आसुरी राजाला मदत केली तर ते प्रजा पण आसुरी बनते. तर त्याचमुळे त्याचा पण वध केला पाहिजे. पहिला आहे आतताई म्हणजे पापी व्यक्ती आहे संपूर्ण, फार क्रूर कार्य करणारे, त्याचा लगेच वध केला पाहिजे. 6 प्रकारच्या लोकांचा. तो विचार करू नका उद्यापासून अरे आतताईचा वध करतो, आपला अधिकार नाही तसं. आपण हे कुठल्या प्रकारचा कायदा हातामध्ये घेऊ शकत नाही. तर या ठिकाणी पहिला आहे विष देणारा, विष पाजणारा आताताई पापी व्यक्ती आहेत, फार दुष्कर्त आहे. दुसरा आहे घराला आग लावणारा. तिसरा आहे घातक शस्त्राने आक्रमण करणारा. चौथा आहे धन लुटणारा. पाचवा भूमी हडपणारा. आणि 6वा आहे परस्त्री अपहरण करणारा. तर कौरव जे होते, दुर्योधन कंपनी सर्व हे होते, त्यांच्यामध्ये 6ही सर्व दुर्गुण होते. त्याने विष पाजलं होतं, घराला आग लावून लाक्षागृहामध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता, घातक शस्त्राने आक्रमण केलं होतं, धन लुटलं होतं त्यांचं संपूर्ण, राज्य लुटलं होतं, भूमी हडपणारा आणि परस्त्री अपहरण करणारा. द्रौपदी जी होती 5 पांडवाची पत्नी होती. तर तिचा काय करत होता, तिला दासी बनवून स्वतः भोग घ्यायची इच्छा होती. कुणाची? दुर्योधनाची. तर हे संपूर्ण हे आताताई होते. तर अशा प्रकारे, तर म्हणून या ठिकाणी हे आताताई आहेत. अर्जुन म्हणतो की मला पाप लागेल. तर हे 6 प्रकारचे आताताई आहेत. तर ह्यांना हे केल्याने तुम्हाला पाप लागणार नाही. अशा प्रकारे ह्या श्लोकामध्येच आहेत. आणि ह्या आताताईचा काय झाला पाहिजे? वध केला पाहिजे. तर त्यामुळे पाप लागणार नाही. तर म्हणून आता भारत सरकार जे आहे त्यांनी पाहिलं पाहिजे की 6 प्रकारचा कोणी कॅटेगरीचा व्यक्ती असेल तर त्यांना लगेच फाशी शिक्षा दिली पाहिजे, तर जेणेकरून पुढे काहीच कोणी करणार नाही. पण ते होत नाही, त्याच्यामुळे अनेक प्रकारचं हे जे काय संपूर्ण घडत राहतं. अशा प्रकारे हे 6 प्रकारचे काय आहेत? हे आताताई आहेत. त्यामुळे कुठल्या प्रकारचं पाप लागणार नाही. तर म्हणून अर्जुन म्हणतोय की मला पाप लागेल. तर म्हणून त्याच्याबद्दल हे खंडन केलेलं आहे की आताताई आहेत, त्याचा वध केल्याने पाप लागणार नाही. अर्जुन साधू स्वभावाचा होता, पण क्षत्रिय साधू भित्रा असू शकत नाही. अर्जुन साधू स्वभावाचा या ठिकाणी म्हणतो मी युद्ध करणार नाही. क्षत्रिय साधू किंवा भित्रा असू शकत नाही. क्षत्रिय कधी साधू बनू शकत नाही. क्षत्रिय कधी साधू बनू शकतो का? नाही. किंवा भित्रा बनू शकत नाही. तो क्षत्रिय युद्ध करायला पाहिजे त्याला. उदाहरण दिलेलं आहे, राम साधू स्वभावाचे असून देखील त्यांनी सीता अपहरण करणाऱ्या रावणाचा वध केला. प्रभू रामचंद्र काय होते? साधू स्वभावाचे, एकदम कोमल हृदय, स्मित हास्य संपूर्ण हे. पण त्याने सीतेचं ज्यावेळेस अपहरण केला रावणाने, तर त्याला काय केलं? रावणाचा वध केला. एवढे हजारो वानर घेऊन गेले, ब्रिज बांधला, युद्ध केलं, लंकेची राख करून टाकली संपूर्ण, आणि सीता मातेचं काय केलं? संरक्षण केलं, आणि शेवटी रावणाचा वध केला भगवंताने. अशा प्रकारे त्याला तर भगवंत हजारो सीता निर्माण करू शकले असते, एक सीता गेली तरी काय दुसऱ्या, पण भगवंताने नाही. रावण पण आताताई होता, पापी होता, दुसऱ्या स्त्रीने ते अपहरण केला होता. म्हणून भगवंताने हे दाखवून देण्यासाठी हे संपूर्ण युद्ध घडवलं आणि संपूर्ण रामायण घडलं. आणि आपण काय करतोय आता? वाल्मिकी म्हणून 24,000 श्लोकाचं राजकारण केलेलं आहे, आणि ते आपण रामने आपण कथन त्याचं ऐकतो अशा प्रकारे. तर रावणाचा वध केला अशा प्रकारे. पण येथे शस्त्र उघडण्यात असल्यामुळे अर्जुनाने त्याच्या विरुद्ध कठोरतेने न वागता त्यांना क्षमा करण्याची इच्छा प्रकट केली. राजनीतीपेक्षा धर्माला श्रेष्ठ मानले. त्याने असा विचार केला की त्याला मारून शाश्वत मुक्ती का घालवावी. आता अर्जुन म्हणतोय या ठिकाणी ठीक आहे, राम होते प्रभू रामचंद्र, तर ते प्रभू राम तर या ठिकाणी होते भारतामध्ये आणि लंकेमध्ये होता रावण, तर त्या ठिकाणी जाऊन त्याने वध केला. पण आता हे जी मारण्यासाठी जमले ते माझ्या परिवाराचे व्यक्ती आहेत, माता बंधू पिता पुत्र सर्व हेच आहेत, तर त्यांना कसं काय मारू शकतो? आणि त्याला जर मारलं तर काय होईल? जी मुक्ती जी आहे, शाश्वत मुक्ती लाभ मी का घालू? अशा प्रकारे त्याला मारून जी मुक्ती मिळणार नाही मला, अशा प्रकारे म्हणजे मी मुक्त होऊ शकणार नाही, चक्रामध्ये परत अडकून बसतील त्यांना मारून अशा प्रकारे. म्हणून त्याने राजनीतीपेक्षा धर्माला श्रेष्ठ मानलं. धर्म जे आहे, धर्म काय आहे? भगवंताच्या आदेशाचं पालन करणे खरा धर्म आहे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे त्यांनी धर्माला श्रेष्ठ मानले. धर्म काय आहे?
मग चांगलं कार्य करा, हे करा, ते करा. तर खरं धर्माचं कार्य आहे की भगवंताची सेवा करणे. पण आता अर्जुन म्हणतोय की यांची सर्वांची सेवा करायची आहे मला, त्याला मारायचं नाहीये. तर याला मारलं तर मला मुक्ती प्राप्त होणार नाही. तर म्हणून राजनीतीपेक्षा त्याने धर्मालाच जास्त आश्रय दिला. पण अशा वेळेस हे जे प्रसंग या ठिकाणी धर्म बाजूला ठेवला जातो. राजनीती जी नीती आहे, नीती वाक्य, आणि भगवद्गीता आपला नीती मूल्य शिकवते. चांगलं कसं वागलं पाहिजे, नीती. तर म्हणून ते विसरला होता आणि अशा प्रकारे तो म्हणतोय की मी युद्ध करणार नाही. तर हे आहे पाप लागेल. तिसरं कारण आहे हे 6 प्रकारचे आतत आहे. दुसरं म्हणतोय की सुखीन श्याम माधवा. माधव, कृष्णाला माधव म्हणतोय तो. माधव शब्दाचा अर्थ काय? सौभाग्य देख लक्ष्मीपती, तुम्ही मला दुर्भाग्य देऊ नका. माधव म्हणजे लक्ष्मीचे पती आहेत. माधव नेहमी संपत्तीवान असतात. म्हणून बऱ्याच वेळा लोक माधवाची पूजा करत नाहीत, लक्ष्मीची पूजा करतात. त्यांना वाटतं की लक्ष्मी स्वतंत्र आहे, सर्व देईल. पण लक्ष्मी आपल्या पतीशिवाय कधी एकत्र राहत नाही. तर अर्जुन भगवंताला माधव म्हणतो, हे माधव, तर तुम्ही तर लक्ष्मीपती आहात अशा प्रकारे, तर तुम्ही मला दुर्भाग्य देऊ नका. तुम्ही तर धन देताय सर्वांना, तर तुम्ही मला दुर्भाग्य देताय. काय दुर्भाग्य देताय? मारण्यासाठी सांगताय तुम्हाला. माझं चांगलं कार्य नाहीये अशा प्रकारे. पण श्रीकृष्ण कोणालाही दुर्भाग्य देत नाहीत, भक्ताला तर कधीच नाही. भक्ताच्या जीवनामध्ये कधीच दुर्भाग्य देत नाही, कधी वाईट करत नाही भक्ताचं. जे पण काही कार्य करतात भगवंत, सर्व काही चांगलंच कार्य करतात. तर चौथं कारण आहे कुळनाश. अर्जुन म्हणतो की 37 ते 43 आहे. अर्जुन म्हणतो की मला काय होईल आता? कुळाचा नाश होईल, वर्णसंकर वाढेल, स्त्रिया विधवा होतील, आणि कुठल्या प्रकारचं पालन होणार नाही, वर्णाश्रमाचं पालन होणार नाही, आणि संकट निर्माण होईल, अवांछनीय संपत्ती निर्माण होईल, अशा प्रकारे अधर्म बळकावेल, अशा प्रकारे अनेक कारण होते. कुळाचा नाश होईल. 37 ते 43. पारिवारिक धर्म नीतीचा संप्रदाय नष्ट झाल्याने समाजाचा विनाश होईल. तो म्हणतोय की पारिवारिक नाश पाहत नाही तर समाजाचा संपूर्ण काय होईल? तो नाश होईल. 37 ते 43. पूर्ण नाश, नाश होईल अशा प्रकारे तो कारण देतो. त्याच्यामुळे मी काय होईल? युद्ध करणार नाही. आता पुढे आहे श्लोक क्रमांक 37. हे लोक परिवार नाश पाहत नाहीत. कुठले लोक? त्याच्या समोर जे जमलेले लोक आहेत. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनला म्हणतात तू युद्ध कर, आणि ते लोक ह्यांच्या समोर उभे आहेत. पण त्याला माहित नाही की त्याचा नाश होणार आहे, त्याच्यानंतर परिवाराचं त्याच्यानंतर काय होणार. त्या लोकांना ज्ञानच नाही, पण मला ज्ञान आहे. मला माहित आहे की अरे मी जर यांना मारलं तर सर्वांचा नाश होणार आहे. पण ह्या लोकांना माहित नाही. अशा प्रकारे अजून काय कारण होते? हे लोक परिवार नाश पाहत नाही, सर्व नाश होणार आहे त्यांचा कुळाचा. यद्यपेन पश्यन्ति लोभोपहत चेतसा लोभोपहत चेतसः लक्षया कृतां दोषा दक्षय कृतं दोषं मित्रद्वये च पातकम्. मित्रद्रोहे च पातकम्. आणखी एक पण आहे ना एक श्लोक. तथाचने अस्मास्मि यस्मास्मि पापादस्मानि वर्तितो पापादस्मान् निवर्तितुम् कुलक्षयं कृतं दोषा कुलक्षय कृतं दोषं प्रपश्यर्दे जनार्दन. तपश्यन्ति जनार्दनम्. हे जनार्दन, जरी लोभाने प्रभावित झालेल्या या लोकांना आपल्या कुटुंबियांची हत्या करण्यामध्ये आणि आपल्या मित्रांची भांडण करण्यामध्ये दोष दिसत नसला तरी सुद्धा कुटुंबांचा नाश केल्यामुळे होणाऱ्या अपराधांची जाण असताना आम्ही अशा पापकृत्यामध्ये का सहभागी व्हावे? तर श्लोक क्रमांक 37 आहे की 37 ते 43 आहे. कुळाचा नाश होईल. तर हा अर्जुन कारण देतो की कुळाचा संपूर्ण कुळ नाश होईल, म्हणून मी काय करणार? युद्ध करणार नाही. कुळनाश, पारिवारिक धर्मनीतीचा संप्रदाय नष्ट झाल्याने समाजाचा विनाश होईल. तर काय आहे? युधिष्ठिरला दूध खेळण्यासाठी आव्हान दिले होते अशा प्रकारे कुळनाश होईल. अशा प्रकारे युधिष्ठिरला दूध खेळण्यामध्ये आव्हान दिले होते. वर्णाश्रमाचे पालन करण्यासाठी पारिवारिक अभक्त लोकांची पण सेवा करावी लागेल. तर म्हणतो की कुळनाश होईल अशा प्रकारे. तर म्हणून प्रभात तात्पर्यामध्ये सांगतात की की कशा प्रकारे हे दूध खेळण्यासाठी आवाहन केले होते. प्रश्न कोणी विचारले की युधिष्ठिर महाराजांनी दूध क्रीडा खेळली, तर म्हणून
काय झालं, सर्व दूध क्रीडा खेळल्यामुळे सर्व काही परिणाम निर्माण झाले, संपूर्ण युद्ध वगैरे सर्व अशा प्रकारे. तरी अर्जुन युधिष्ठिर महाराजांनी दूध क्रीडा खेळली नसती तरी वस्त्रहरण झालं नसतं, वनवासाला गेले नसते, सर्व काही झालं. पण या ठिकाणी वर्णन देतात की क्षत्रिय जे असतो, क्षत्रियाला कोण जर आव्हान केलं कशासाठी युद्ध करण्याचं, तर तो नाकारू शकत नाही. क्षत्रिय कधी म्हणणार नाही, पाठ दाबून कधी फिरू शकणार नाही क्षत्रिय. तर त्याचं काय होईल, क्षत्रियाला याचे अपमान जे आहे मृत्यूच्या पेक्षा जास्त आहे. अपमान कधी स्वीकारू शकत नाही. कोणी म्हणणार क्षत्रिय भिकारी आहे म्हणलं तर तो लगेच त्या ठिकाणी त्याचा वध करून टाकेल अशा प्रकारे. तर युधिष्ठिर महाराज तशा प्रकारे केलं होतं का, युधिष्ठिर महाराज याचं निंदा केली होती अर्जुनाने, तर त्या युधिष्ठिर महाराज लगेच त्याला मारण्यासाठी तयार झाले तशा प्रकारे. तर अशा प्रकारे आव्हान केले तर त्याला स्वीकार केलं पाहिजे. त्यामुळे युधिष्ठिर महाराज क्षत्रिय होते. त्याच्या कौरव आणि धृतराष्ट्राने त्यांना आव्हान केलं होतं की तुम्ही दूध क्रीडेसाठी या, म्हणून ते वरिष्ठाच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी म्हणून युधिष्ठिर महाराजांनी काय केलं होतं, दूध क्रीडा खेळली होती, आज्ञेचं पालन करण्यासाठी केवळ. तर म्हणून वर्णाश्रमाचे पालन करण्यासाठी परिवारातील अभक्त लोकांची पण कधी कधी सेवा करावी लागेल. त्याचं उदाहरण देऊ शकतो. तर आपण भक्त आहोत, भक्ताच्या घरी कधी अभक्त लोक असतात. आधी म्हणणार नाही कधी अरे तुम्ही अभक्त आहात, तुमची सेवा करणार नाही, मी फक्त भक्ताची सेवा करणार नाही. माता पिता बंधू असतील, अभक्त जर असतील त्यांची सेवा करावी लागेल. कधी कधी आपल्या घरी देवी देवता पण असतात भक्त बनण्याच्या अगोदर. पण असं नाही की भक्त बनल्या लगेच त्यांना काढून आपण तलावामध्ये टाकत नाही कधी, आहे की नाही. किंवा घरातल्या व्यक्ती उचलून टाकत नाही तलावामध्ये, ही सेवा करतो आपण, आहे की नाही. त्याच प्रकारे सेवा केली पाहिजे अशा प्रकारे. तर त्याच प्रकारे वर्णाश्रमाचे पालन करणारे परिवार आहे तर अभक्त लोकांची पण सेवा करावी लागेल. पण भक्त कृष्णाचा आश्रय घेतात संकटाच्या वेळी. भक्त काय घेतो, कृष्णाचा आश्रय घेतात. आणि अभक्त कशा आश्रय घेतात, टीव्ही, मोबाईल, फेसबुक, युट्यूब इत्यादीचा आश्रय घेतात. म्हणून भक्त जो आहे नेहमी भगवंताचा आश्रय घेतो आणि भौतिकवादी व्यक्तीची पण सेवा करतो. पण या ठिकाणी अर्जुन अशा प्रकारे म्हणतोय की मी कुळाचा नाश होईल यांचा जर वध केला. तर म्हणून आता याचं पुढचे जे आहे श्लोक आहे, श्लोक क्रमांक 28. ह्या विनाशाला पाहणारा मी हे पाप कसे करू, सर्वांचा नाश होणार आहे तर ह्याला मी कसे पाहू. श्लोक क्रमांक 38. 38 पण चर्चा केली आपण. कथाशय नेसमासी महापास निवर्तन कुलक्षय करता दोष प्रकषय जन. ह्या विनाशाला पाहणारा मी हे पाप कसे करू, कुळाचा नाश होईल, हे सर्वात मोठं पाप आहे, तर मी हे करू शकणार नाही. क्षत्रियाला शत्रूने जुगार किंवा युद्धाला आमंत्रित केले तर तो नाकारू शकत नाही, जसं युधिष्ठिर महाराजांचं वर्णन आहे. क्षत्रियाला शत्रूने जर हे केलं तर तो त्याला नाकारू शकत नाही, त्याला युद्ध करावेच लागेल. म्हणून युधिष्ठिर महाराजांनी काय केलं, हे जुगार खेळला, त्याच्यामध्ये हारले. नंतर अशा प्रकारे वस्त्रहरण झालं, वनवासामध्ये गेले आणि शेवटी युद्ध झालं. त्यासाठी क्षत्रिय असल्याने अर्जुनाला दुर्योधनाचे आव्हान स्वीकारावेच लागेल. कारण क्षत्रिय आहे तर दुर्योधन समोर उभा आहे युद्ध करण्यासाठी, तर दुर्योधनाचे आव्हान त्याला स्वीकारायचं लागेल. तो युद्धातून बाहेर पलायन करू शकत नाही. पण तो असा विचार करत होता की परिणाम चांगला आहे तर कर्तव्य पालन करू शकतो. पण असा तो विचार करीत होता की परिणाम चांगला आहे तर कर्तव्य पालन करू शकतो, परिणाम चांगला असेल तर तो पालन करणार नाही, जर दुष्परिणाम असेल तर नाही. म्हणून युद्ध करण्याची इच्छा नव्हती. म्हणून अर्जुनला वाटतंय परिणाम चांगला असेल तर युद्ध करेन, परिणाम दुष्परिणाम असेल तर युद्ध करणार नाही. अशा प्रकारे म्हणून चांगले विचार, परिणाम चांगला किंवा दुष्परिणाम, वाईट परिणाम. तर म्हणून अर्जुन म्हणतोय की मी दुष्परिणाम होत असेल, हे सर्वांचा वध होत असेल तर मी युद्ध करणार नाही. म्हणून अर्जुनाची काय आहे, त्याची युद्ध करण्याची इच्छा नाही. श्लोक क्रमांक 39. कुलक्षय अधर्म कुळनाशाने कुलधर्म बंद होऊन अधर्म पसरेल. कुलक्षय प्रणाक्षंती कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुल कृष्ण धर्मे नष्टे अधर्मो विपउद्यत. अधर्मो विपउद्यत. कुळाच्या कुळाच्या नाशामुळे वाचा कुळाच्या नाशामुळे वंश परंपरा नष्ट होते आणि त्यामुळे उर्वरित कुटुंब अधर्म करण्यात गुंतले जाते. धन्यवाद. हरे कृष्ण. तर पुढच्या आणखी श्लोक आहे. अधर्ममा विवाद कृष्ण प्रदर्शनते कुल स्त्रिया स्त्री दुष्टा सुवासनेव जायते वर्ण. नाही, वेगळा श्लोक आहे, तर बरोबर आहे, पुढच्या वेळेस असेल ते. तर अशा प्रकारे कुलधर्म कुळनाशाने कुलधर्म बंद होऊन अधर्म पसरेल. श्लोक क्रमांक 39.
वर्णाश्रमाचे पालन. तर या ठिकाणी कुलधर्म सांगितलेला आहे. कुलधर्म म्हणजे काय? वर्णाश्रमाचं पालन. वर्णाश्रम धार्मिक परंपरेचे नियम पालन करणे. धार्मिक परंपरेचं नियम पालनाचे नियम पालन करणे. याने योग्य उन्नती आध्यात्मिक मूल्ये प्राप्त होतील. त्याच्यामुळे काय होईल? योग्य उन्नती होईल आणि आध्यात्मिक मूल्य आपल्याला प्राप्त होतील. तर अशा प्रकारे धार्मिक परंपरेचे नियम काय आहेत? वर्णाश्रमाचे पालन अशा प्रकारे. तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये काय आहे? हे संस्कार आहेत. किती प्रकारचे संस्कार आहेत? 16 संस्कार आहेत. गर्भाधान संस्कार, जन्म संस्कार, अनेक प्रकारचे संस्कार आहेत. तर ह्या संस्काराचं पालन जीवनामध्ये केलं पाहिजे. ह्यामुळे काय होईल? योग्य उन्नती आणि आध्यात्मिक मूल्ये प्राप्ती होतील वर्णाश्रमाचं पालन केल्यामुळे. वरिष्ठ लोकांनी समाजातील सदस्याच्या जन्मापासून शेवटपर्यंत संस्कार देण्याची जबाबदारी घेतल्यामुळे त्यांच्या मृत्यूमुळे संस्कार नष्ट होऊन युवक अधर्मी होतील व मुक्तीचा लाभ गमावतील. अशा प्रकारे या ठिकाणी म्हणतात की अशा प्रकारे अधर्मी होतील आणि मुक्तीचा लाभ, म्हणून वर्षाची हत्या करू नये. म्हणून कशा करायची? वर्षाची हत्या करू नये. अर्जुन कारण देतोय की कुलनाश होईल. चौथं कारण आहे. का कारण नाही? कारण या वरिष्ठ लोकांचा जरी वध केला मी तर काय होईल? ते जन्मापासून संस्कार देण्याची, जन्मापासून जी अंतिम संस्कारपर्यंत आहे, गर्भाधान संस्कार अंतिम संस्कारापर्यंत जी आहे, तर हे संस्कार कोण करतील? वरिष्ठ लोक करतील. जर त्यांच्यावर जर संस्कार झाले असतील तर म्हणून ह्या वरिष्ठ लोकांना जर मारून टाकलं मी तर संस्कार कोण देणार? संस्कार टीव्ही देणार, शेजारी देणार, पाजारी देणार, कोण देणार? घरातील वरिष्ठ लोक देणार ना. तर म्हणून अर्जुन म्हणतोय हे संस्कार देण्यासाठी कोणी राहणार नाही शिल्लक. तर म्हणून काय होईल? संपूर्ण सर्व लोक अधर्मी होतील आणि त्यामुळे मुक्तीच त्यांना प्राप्त होणार नाही. तर म्हणून मी वरिष्ठाची हत्या करत नाही. अशा प्रकारे अर्जुन जो आहे या ठिकाणी हे तर्क देतोय की अशा प्रकारे मी कुळनाश होईल म्हणून मी हे काय होईल? ह्याची वरिष्ठाची हत्या करणार नाही. त्यामुळे आम्हाला हत्या करणार नाही, त्यामुळे मुक्ती प्राप्त होणार नाही. श्लोक क्रमांक 40. आणखी कारण देतोय. अधर्म वाढेल. काय होईल? अधर्माने वर्णसंकर वाढेल. श्लोक क्रमांक 40. अधर्माभिवाद कृष्ण प्रदूषन्ति कुलस्त्रिया दुष्यन्ति कुलस्त्रियः शिशुदुष्टाशिवाश्नेव शिशुदुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरा. जायते वर्णसंकरः. हे कृष्ण, कुळामध्ये जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि ह्याप्रमाणे स्त्री जातीचे पतन झाल्यामुळे हे वृष्णी वंशजा अवांछित संतती उत्पन्न होते. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू. श्लोक क्रमांक 40 आहे. अधर्मामुळे स्त्री दूषित होऊन वर्णसंकर होईल. ज्यावेळेस अधर्म वाढेल, वरिष्ठाची हत्या होईल, तर काय होईल? स्त्री दूषित होतील. म्हणजे जे घरातील जे पुरुष मंडळी आहेत ते सर्व ठार झाले तर स्त्रिया काय होतील? विधवा होतील. आणि विधवा, असा अर्जुनाचा तर्क आहे अशा प्रकारे. आणि विधवा होतील आणि स्त्री दूषित होऊन वर्णसंकर होईल. स्त्रिया दूषित होतील. म्हणजे लोक आहेत, अधर्मी लोक काय करतील? स्त्रियावर अत्याचार करतील आणि अशा प्रकारे वर्णसंकर होईल. अशा प्रकारे वर्णसंकर म्हणजे अवांछित संतती त्या नाही. अशा प्रकारे म्हणजे पाप कार्य करून किंवा व्यभिचार करून संतती निर्माण करणे. अशा प्रकारे विवाह बाह्य प्रजोत्पादन अशा प्रकारे वर्णसंकर म्हणजे होईल. चांगले संतान सुख शांती उन्नतीचे मूळ आहे, जे स्त्रीच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. तरी चांगली संतती उत्पन्न करायचं असेल तर सुख शांती उन्नतीचे मूळ आहे. चांगल्या संततीने हे प्राप्त होऊ शकते. सुख शांती आणि उन्नती मूळ आहे स्त्रीच्या सतीत्वावर अवलंबून. स्त्रीचं सतीत्व जर असेल तर चांगली संतती निर्माण होते. जर स्त्रीचं सतीत्व जर नसेल तर चांगली संतती निर्माण होणार नाही. वरिष्ठ व्यक्ती बालक व स्त्री यांना धर्ममार्गाला लावत असल्याने ते दूषित होणार नाही. वरिष्ठ व्यक्ती काय करतात? बालक आणि स्त्री यांना चांगल्या प्रकारे धर्ममार्गाला लावतात, चांगल्या प्रकारे धार्मिक कार्याला लावतात, म्हणून ते दूषित होणार नाहीत. तर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वरिष्ठ लोकच नाहीत घरामध्ये. काय करतील? स्त्रिया एकट्याच आहेत. काय करतील? ते अधर्माच्या मार्गाने जातील आणि दूषित होतील. अशा प्रकारे तर अशा प्रकारे अर्जुनाचं हे काय कारण आहे? अशा प्रकारे अधर्मा विवाद कृष्ण प्रदूषण कुलस्त्रिया त्रिशुदुष्ट वाद जाय ते वर्ष स्त्रिया दूषित होतील आणि दुष्टामुळे काय असेल? वर्णसंकर वाढेल. अशा प्रकारे अर्जुनाचं हे कारण आहे. तर धर्मार्ग लावत असल्याने दूषित होणार नाहीत. पण जर धर्मार्ग लावणारे व्यक्तीच नाहीत घरामध्ये, आज्ञाधारी वरिष्ठ व्यक्ती नाहीत, तर अशा प्रकारे ते अधर्माला जातील. तर वर्णसंकर म्हणजे काय आहे? वर्णसंकर म्हणजे काय आहे?
वर्णाश्रमाचे पतन, स्त्रियाचा स्वतंत्र व्यवहार. वर्णसंकरा म्हणजे काय हा प्रश्न येईल तुम्हाला त्यामध्ये. तर वर्णसंकर म्हणजे काय? स्त्रियांचा स्वतंत्र व्यवहार. जे स्त्रीचा स्वतंत्र व्यवहार, स्त्री कुठल्याही पुरुषाच्या अधिकारावर राहत नाही, कुठल्या आदेशाचं पालन न करणे म्हणजे वर्णसंकरचा प्रकारे. त्याच्यामुळे काय परिणाम होईल? पुरुषाचं आदेशाचं पालन न केल्यामुळे पुरुषाबरोबर अनैतिक संबंधामुळे अवांछित संतान उत्पत्ती होईल. कारण आपल्या पतीच्या आदेशाचं पालन नाही करत किंवा पती नाहीये तर काय होईल? मग अनैतिक संबंध निर्माण करतील आणि अवांछित संतती त्याची उत्पन्न होईल, वर्णसंकर म्हणजे. नंतर पुढे आहे, अधार्मिक पुरुष व्यभिचाराला प्रोत्साहन करून युद्ध महामारी आणतील. अशा प्रकारे अधार्मिक पुरुष काय करतील? व्यभिचाराला प्रोत्साहित करतील आणि अशा प्रकारे युद्ध महामारी आणतील. अशा प्रकारे त्यावेळेस पाप वाढेल. काय होईल? युद्ध आणि महामारी प्रकट होईल. परित्राणा साधूना विनाशाय दुष्कृता, भगवंतांना प्रकट व्हावं लागेल आणि युद्ध महामारी निर्माण होईल. अधर्म ज्यावेळेस वाढेल तर त्यावेळेस काय होईल? युद्ध आणि महामारी प्रकट होईल. अशा प्रकारे हे संपूर्ण 3 कारण देतोय अशा प्रकारे अर्जुन. वर्णसंकर वाढेल तर म्हणून मी कुळातील जे श्रेष्ठ पुरुष आहेत त्यांचा मी वध करणार नाही. आणि ह्याचं पण खंडन जे आहे दुसऱ्या अध्यायामध्ये केलेलं आहे. श्लोक क्रमांक 41. वर्णसंकर लुप्त पिंडोदक क्रिया. श्लोक क्रमांक 41. संकरो नारकायेव कुलज्ञाना कुलस्य च पतन्ति पितरो हेषा पिंडोदको क्रिया. पिंडोदक क्रिया. अनावश्यक संततीच्या वाढीमुळे मूळ तसेच कुलपरंपरा नष्ट करण्यासाठी नीतीतच नरकमय परिस्थिती निर्माण होते. अशा श्रेष्ठ कुलातील पुरुषांचे पतन होते कारण त्यांना अन्न अथवा पिंड आणि तेल अर्पणाची क्रिया कुलामध्ये थांबते. वर्णसंकरामुळे पिंडदान मधून पितृ नरकवासी बनतील. वर्णसंकर वाढल्यामुळे काय होईल? पिंडदान. पुत्र आपल्या आजोबाचं पिताचं कधी पिंडदान करतो ना ह्याच्यामध्ये श्राद्धाच्या वेळेस, पण काय होते? पितृ नरकवासी बनते, ते नरकामध्ये जातील. पितराचा उद्धार कधी होतो? त्यांचा पुत्र जो काही नातू आहे त्या पिंडदान करतो, श्राद्ध करतो, तर त्यांचा प्रगती होऊन त्याची काय होतो? तो स्वर्गामध्ये जातो. पण जर वर्णसंकर वाढल्यामुळे पिंडदान करायला कोणी राहणारच नाही, संस्कार तुझ्यावर झालेले नाही, पण तू पिंडदान कशाला करणार? संपूर्णपणे आधार वाढतील. अशा प्रकारे अर्जुन फार पुढचा विचार करतो. अशा प्रकारे ते नरकवासी बनतील. त्याच्यामुळे मी काय करतोय? युद्ध करणार नाही. पिंडोदक क्रिया, कर्मकांड, पितरांना पिंड तसेच जलार्पण करणे ही कर्मकांड प्रकारामध्ये आहे. पण भक्त पण कधी कधी करतात पिंड, किंवा वर्षामध्ये एकदाच करतात, ते वर्षभर करत नाही. की आपल्या पूर्वजांना भगवंताचा प्रसाद आहे, भगवंताला अर्पण करून ते अर्पण करतात जेणेकरून त्याचा उद्धार होईल. तर जल अर्पण करणे पिंडदान क्रिया आहे. अभक्तांना पितृ उद्धार हे करणे आवश्यक आहे. भक्त भक्तीद्वारे उद्धार करतील. भक्तांना ज्यामध्ये जास्त करायची गरज नाही, पण भक्त काही थोडं प्रसाद वगैरे थोडा अर्पण करू शकतो आपल्या पितराला, तेवढंच भक्तांना बोलून कीर्तन करून हे करून अशा प्रकारे. म्हणून अभक्तांना पितृद्वारे हे करणे आवश्यक आहे. कुठलं? पिंडोदक क्रिया. पण भक्त भक्तीद्वारे उद्धार करतील. भक्त चांगल्या प्रकारे भक्ती केला तो त्याचा उद्धार, भक्तीद्वारे त्यांचा उद्धार होईल. म्हणून भक्ताला जास्त वर्षभर पिंडदान करायचे बाहेर पडायची आवश्यकता त्याला नाही. वर्षात एकदा करू शकता, पण बाकीचे 364 दिवस आहे भगवंताची आपल्याला काय करायचं आहे? भक्ती करायचं आहे आणि हरे कृष्ण मंत्राचा जप करायचा आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. त्यामुळे याच्या संदर्भात हा श्लोक दिलेला आहे. श्रीमद भागवत 11.5.4 मध्ये वर्णन दिलेलं आहे. 11.5.41 दिलेलं आहे याच्यामध्ये. देवर्षी भूतात्मनो पितृणान किंकुनो नयमिनिच राजन सर्वात्मनाया शरणं गतो मुकुंदम परिहर्त कर्तुम. ज्याने सर्व प्रकारच्या बंधनाचा नाश त्याग करून मोक्षदाता श्री मुकुंद यांच्या चरणकमळाला आश्रय घेतला आहे आणि पूर्णपणे प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने भक्तिमार्गाचा अंगीकार केला आहे, त्याची देवता, ऋषीमुनी, इतर जीव, कुटुंबातील सदस्य, मानवता आणि पूर्वज यासंबंधी कोणतेही कर्तव्य किंवा ऋणे फेडण्याची बंधने राहत नाहीत. पुरुषोत्तम श्री भगवान यांची प्रेमदय सेवेद्वारे केल्याने सर्व कर्तव्याची आपोआप पूर्णता होते. भक्त, देव, ऋषी, सामान्य लोक, स्वजन, मानव, पितराच्या ऋणातून मुक्त आहेत. भक्त. तर आता प्रश्न आहे निर्माण की आपण भक्त आहोत का? या ठिकाणी भक्तांना ही आवश्यकता नाही, तर आपण भक्त आहोत का? तर भक्त या ठिकाणी सांगितलं की प्रल्हाद महाराज भगवंत शुद्ध भक्त आहेत. अशा प्रकारे किती जेव्हा संकट आले तर भगवंताची भक्ती कधी सोडली नाही. तर प्रल्हाद महाराजसारखे, पांडवासारखे जर आपल्या जीवनामध्ये संकट आले तर आपण भक्ती करत राहू का? हरे कृष्ण जप माळ बाजूला ठेवून टाकू अशा प्रकारे. तर आपण भक्त बनण्याचा प्रयत्न करत आहोत.
तर ह्यांच्यासाठी हे नाही, पण आपण जोपर्यंत या भक्ताच्या स्तरावर नाहीये तोपर्यंत हे जे कार्य आहेत ते आपल्याला कार्य केलं पाहिजे समाजामध्ये. श्लोक क्रमांक 42. तर कोण यातून मुक्त आहे? प्रमाणे गांभीर्य आणि भक्ती मार्गाचा अवलंबन केला आहे तोच यातून मुक्त आहे. पण आपण प्रामाणिकपणे नाही मुक्त, म्हणून आपल्याला हे अर्पण केलं पाहिजे. इथे अर्पण केले तर पूर्वजांना मिळते. श्राद्धाचं वर्णन आहे. नेट बँकिंग किंवा टपाल पेटीमध्ये पत्र टाकलं त्या ठिकाणी प्राप्त होतं, किंवा ह्या बँकेत पैसे टाकलं त्या ठिकाणी प्राप्त होतं. त्यानंतर पितळाला या ठिकाणी श्रद्धा अर्पण केलं तर त्या ठिकाणी ते प्राप्त होते. शास्त्रामध्ये वर्णन आहे. श्लोक क्रमांक 42. कुळनाशिकाद्वारे जाती धर्म कुळनाश होईल. शेवटी प्रश्न विचारला, थोडं 10 मिनिटं राहिला पाहिजे. दोष रे ते कुलग्नाना वर्णसंकर कारके उत्सादंते जाती धर्मा कुलधर्माचे शाश्वता. हरे हरे कृष्णा. अवश्य परंपरागत. हरे कृष्णा. हा ऑनलाईन मध्ये ऑफलाईन मध्ये वाचतात हा तो वाचा विषय. प्रभूजी. अवश्य परंपरा नष्ट करणाऱ्या आणि या प्रकारे अनावश्यक संतती उत्पन्न करणाऱ्या दुष्ट कृत्यामुळे सर्व प्रकारच्या सामुदायिक योजना आणि कुटुंब कल्याणाची सर्व कार्ये उद्ध्वस्त होतात. हरे कृष्ण. तुमचं त्यांना ऐकायला येत नाही, त्यांचं तुम्हाला ऐकायला मला ऐकायला ते सर्व बघत नाही ना, ती बंद आहे. तर हे आहे श्लोक क्रमांक 42. वर्णाश्रमाचा उद्देश आहे. 4 वर्ण आणि 4 आश्रम आहेत, की 4 वर्ण आहेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, आणि 4 आश्रम आहेत ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास आणि वैष्णव सर्वांच्या पलीकडे आहेत. म्हणून ह्याला सांगितलं की दैवी वर्णाश्रम सांगितले. सामुदायिक पारिवारिक योजना नाश पावल्यामुळे लोक विष्णूच्या विस्मरणामुळे विसरून मुक्ती मिळवित नाहीत. योजना नाश झाल्यामुळे संपूर्ण नाश झाले, तर विष्णूच्या विस्मरणाने विसरून मुक्ती मिळवत नाही. असे अंधनायक समाजावर संकट आणतात. असे जे लोक आहेत अंधनायक समाजावर संकटे आणतील. श्लोक क्रमांक 43. कुळधर्म विनाशक नरकवासी होतील. कुळधर्म विनाशक जे आहेत नरकवासी होतील. 4थं कारण आहे याच्यामध्ये की कुळनाश होईल. उत्सन्न कुलधर्माना मनुष्याना जनार्दना नरते नेकं वासो नरके नियतं वासो भवतीत्यानुशुश्रम. भवतीत्यानुशुश्रम. हे प्रजापालक, हे कृष्ण, गुरु शिष्य परंपरेद्वारे मी असे ऐकले आहे की कुल परंपरेचा विध्वंस करणारे नरकातच नित्य निवास करतात. धन्यवाद प्रभू. श्लोक क्रमांक 43 मध्ये आहे की हे अर्जुन आपल्या तर्काने नाही पारंपरिक ज्ञानाच्या आधारे सांगत आहेत. अर्जुन आपल्या तर्काने नाही तर पारंपरिक ज्ञानाच्या आधारे ज्ञानाचा आधारे घेऊन सांगतो अशा प्रकारे मूळ परंपरा नष्ट होईल, त्यांना हे करू पिंडदान होणार नाही आणि हे करू शकणार नाही अशा प्रकारे, तर संपूर्ण हे क्रिया थांबेल अशा प्रकारे हे अर्जुन सांगतोय. तर कुणी राहणारच नाही शिल्लक, त्याचं अर्पण कोण करणार अशा प्रकारे. आहे ना, चालू आहे ते काम करते. ह्या श्रद्धेने त्या भावनेने जरी केलं तर तो प्राप्त होऊ शकतो ना. कर्मकांड प्रकारामध्ये आहे, पण काही प्रमाणामध्ये ते सत्य आहे, पण अतिशयोक्ती केलं तर ते सत्य नाही अशा प्रकारे. पण भक्ती करत करत हे केलं पाहिजे अशा प्रकारे. असं नाही की तुमचं नुसतं अर्पण केलं तर तुम्ही ते प्राप्त होणार नाही, पण भक्ती करत तुम्ही जर अर्पण केलं तर त्याचा उद्धार होऊ शकतो अशा प्रकारे. मग कर्मकांड ज्ञानकांड केवळ विषयार भान. कर्मकांड एवढं चक्र आहे, तसं पुढे वर्णन विस्तारित होणार आहे 2ऱ्या-3ऱ्या अध्यायामध्ये, की थोडे जर कर्मकांडामध्ये थोडी जर चूक झाली तर कर्माचं काही फळ प्राप्त होत नाही. पण भक्तीमध्ये किती जरी चूक झाल्या तरी थोडी जरी भक्ती केली तरी त्याचा फळ आपल्याला प्राप्त होतो अशा प्रकारे. तर प्रायश्चित आहे की वर्णाश्रमामध्ये नरकवास टाळण्यासाठी मृत्यूपूर्वी प्रायश्चित करावेच लागते. प्रायश्चित आहे अशा प्रकारे की टाळण्यासाठी प्रायश्चित करायचे असते. तर काय प्रायश्चित आहे वर्णाश्रमामध्ये? वर्णाश्रमाचे पालन नाही केले तर नरकवास भोगावे लागेल. प्रायश्चित करायचे असते. प्रायश्चित काय? कृष्ण भक्ती करायची. मृत्यूपूर्वी प्रायश्चित करायचे असते, तर ते म्हणजे कृष्ण भक्ती आपल्याला करायची आहे. 5वं कारण आहे हा निर्णय. अनिश्चित काय करायचं आणि काय नाही करायचं ते अर्जुनाचं हे आहे की 5वं कारण आहे अर्जुनाची द्विधा स्थिती आहे. अर्जुनाची काय आहे? द्विधा स्थिती आहे.
करू का नको करू, युद्ध करायचं का ना करायचं, अशा प्रकारे दुविधा स्थिती आहे. केल्याने काय होईल, नाही केल्याने काय होईल, अशा प्रकारे संभ्रमामध्ये अडकून पडलेले आहे अर्जुन, अशा प्रकारे. तर हे शेवटचं कारण आहे, पाचवं कारण. ते 44, 45 आणि 3 श्लोकामध्ये आहे. त्याच्यानंतर आपला अटेंडन्स होईल. आपण राजलालसाठी पाप करीत आहोत. आपण राजलालसाठी पाप करीत आहोत. श्लोक क्रमांक 44. अहो बत महत् पापम करतो व्यवसिता वयम यद्राजसुखलोभेन राज्य सुखलोभेन हंतो स्वजन मुद्दता. नंतु स्वजमन मुद्यतः. अरे रे, आम्ही भयंकर पाप करण्यास तयार झालो आहोत. हे किती चमत्कारिक आहे. राज्यसुख भोगण्याच्या लोभाने उद्युक्त झाल्यामुळे आम्ही आमच्या नातलगांनाही मारण्यास तयार झालो आहोत. हरे कृष्ण. तर या ठिकाणी वर्णन की स्वार्थी आकांक्षेमुळे इतिहासात अनेक लोकांनी संबंधिताला मारले. स्वार्थामुळे अनेक लोकांनी मारलेले आहे. त्याचं उदाहरण आहे औरंगजेब. आपले वडील शहाजहानला त्यांनी मारून टाकलं. कंसाने आपले पिता उग्रसेनला जेलमध्ये टाकलं होतं. नंतर वालीने आपले सुग्रीव भाऊला तडीपार केलं. तसे अनेक उदाहरणं आहेत. मारून पण टाकले, अत्याचार पण केले, अशा प्रकारे स्वार्थासाठी. स्वार्थ पाहिजे मला. तर या ठिकाणी हे पण आहेत, कौरव स्वार्थीचे आहेत. स्वार्थासाठी काय करतात, पांडवाला मारायची इच्छा करतात, अशा प्रकारे. तर म्हणून परंतु काय या ठिकाणी अर्जुन साधू स्वभावाचा असल्याने सदाचाराप्रती जागरूक आहे. शास्त्राने अनेक उदाहरणं आहेत. स्वार्थासाठी सर्व मारले आहेत. त्याच्यामध्ये अर्जुनाचा स्वार्थ नाही, कृष्णा प्रसन्नासाठी करतोय. पण अर्जुन काय साधू स्वभावाचा असल्यामुळे सदाचाराप्रती जागरूक आहे. तो साधू स्वभावाचा आहे, भगवंताचा भक्त आहे. तो जागरूक असतो ना, तो विचार करतो नेहमी. लगेच हे करत नाही, तो विचार करून सर्व कार्य करतो भक्त. तर म्हणून जागृत आहे. पण अशा प्रकारे तो काय करतोय, असा विचार करतोय की मी युद्ध करणार नाही. श्लोक क्रमांक 45. कौरवाने आक्रमण केले तरी मी काय करणार, युद्ध करणार नाही. त्यांनी जरी आक्रमण केले माझ्यावर तरी पण मी युद्ध करणार नाही. तरी अर्जुनाची भावना अशा प्रकारे. यदि मा प्रतिकारम शास्त्रम शास्त्रपानया काष्टारणेर्हन्त्योन्यो स्तन्मे क्षेमतरं भवेत्. शस्त्रधारी धृतराष्ट्रपुत्रांनी माझ्यासारख्या निशस्त्र आणि प्रतिकार न करणाऱ्याची हत्या केली तर तेच माझ्यासाठी अधिक चांगले होईल. धन्यवाद प्रभू. तरी मी आक्रमण करणार नाही. युद्धाचा नियम आहे. काय युद्धाचा नियम आहे, निशस्त्र युद्ध न करणाऱ्यावर आक्रमण करू नये. निशस्त्र तर त्या अजून या ठिकाणी म्हणतोय, त्यांनी जरी माझ्यावर आक्रमण केलं तरी मी त्यांच्यावर आक्रमण करणार नाही. तर अर्जुनाची ही भावना अशा प्रकारे, त्यांनी जरी माझ्यावर आक्रमण केलं तरी मी त्यांच्यावर आक्रमण करणार नाही. निशस्त्र आणि प्रतिकार न करणाऱ्याची हत्या केली तर ती माझ्यासाठी अधिकच चांगले होईल. माझ्यासाठी निशस्त्र आणि प्रतिकार न करण्याची हत्या केली, मी निशस्त्र आहे तर माझी हत्या केली तर चांगली होईल. पण युद्धामध्ये तसं होत नाही. कोण निशस्त्र असेल त्याच्या हातात शस्त्र दिले जातं किंवा गदा दिली जाते, नंतर युद्ध होतं. ते आपोआप बरोबरी असते. अशा प्रकारे पण निशस्त्र युद्ध न करणाऱ्यावर आक्रमण कधी करू नये, युद्धाचा नियम आहे. अर्जुनाने विचार केला, अशा अवस्थेत शत्रूने आक्रमण केले तरी मी शस्त्र उचलणार नाही. मी निशस्त्र असं शत्रू आक्रमण करणार नाही, केला तरी पण मी काय करणार, शस्त्र उचलणार नाही. अर्जुनाचा पूर्णपणे निश्चय अशा प्रकारे. म्हणून भक्त तसेच कोमल हृदयाचा असल्यामुळे अर्जुनाने असा विचार केला. भक्त तसेच कोमल हृदयाचा असल्यामुळे अर्जुन असा विचार केला की त्यांनी जरी मला मारलं तरी मी त्यांना मारणार नाही. मी निशस्त्र आहे तरी पण मी त्यांना त्याचा वध मी करणार नाही. अर्जुनाच्या विषादाचा परिणाम, अर्जुनाचा विलाप जे दुःखाचा परिणाम काय झाला. संजय जे आहे धृतराष्ट्राला शेवटचा श्लोक सांगतो या पहिल्या अध्यायामधील की संजय उवाच संजय उवाच एव मुक्ता अर्जुनां संख्ये एवमुक्त्वा अर्जुनः संख्ये रथोपस्थोपाविशत् सहस्रं चापां विसृज्य सशरं चापं शोकसंविघ्नमानसा. भाषांतर. संजय म्हणाला, रणभूमीवर याप्रमाणे बोलून झाल्यानंतर अर्जुनाने आपले धनुष्यबाण बाजूला टाकले आणि मनामध्ये अत्यंत शोकाकुल होऊन रथामध्ये खाली बसला. माताजी, आपल्या शत्रूच्या शत्रुव्यूहाचे अवलोकन करताना अर्जुन रथामध्ये उभा होता, परंतु शोकाने इतका व्याकुळ झाला की आपले धनुष्यबाण बाजूला ठेवून तो पुन्हा खाली बसला. भगवत भक्तीमधील
अशी दयाशील आणि सदैव व्यक्ती आत्मज्ञान प्राप्त करण्यास सर्वश्रेष्ठ सर्व प्रकारे योग्य आहे. अशा प्रकारे भगवद्गीतेच्या अर्जुन विषयाच्या पहिल्या तात्पर्यावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न. हा श्लोक आहे संजयाद्वारे पहिल्या अध्यायामधील, की कुरुक्षेत्रावर युद्धाचं निरीक्षण करून अर्जुन हा संजय जे आहे धृतराष्ट्राला सांगतोय की कशा प्रकारे बोलून झाल्यानंतर अर्जुनाने आपले धनुष्यबाण खाली टाकला आणि मनामध्ये अत्यंत शोकाकुल होऊन रथामध्ये तो खाली बसलेला आहे. आता त्याच्यानंतर दुसऱ्या अध्यायामध्ये दुसऱ्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण उपदेश देण्यासाठी सुरू करतील. तर शत्रूला पाहून रथावर उभा असल्या अर्जुन शोकाने उद्विग्न झाला. धनुष्यबाण काही ठेवून खाली बसला. सर्व कारणे देऊन क्षत्रिय आहे, एका गांडीवाच्या टणकारने संपूर्ण हाती घोडे संपूर्ण मलमूत्र विसर्जन करायचे, तर तो असा गांडीव झाले अर्जुन शोक संविग्न झाला. एवढं दुःख झालं त्याला आणि विलाप करत तो काय खाली बसला आणि तो म्हणतो की मी युद्ध करणार नाही. असा दयाळू कोमल हृदयाचा भगवत सेवक आत्मज्ञान प्राप्तीसाठी योग्य आहे. असा दयाळू कोमल हृदयाचा भगवत सेवकच आत्मज्ञान प्राप्तीसाठी योग्य आहे. अशा प्रकारे त्याच्या हृदयामध्ये काय आहे? करुणा आहे. म्हणजे भक्ताच्या हृदयामध्ये करुणा असते, कठोर हृदयाचा नसतो. म्हणून अर्जुन हा भगवंताचा भक्तच आहे आणि त्याच्या हृदयामध्ये पण करुणा आहे आणि सर्व जीवाचं काय करतो तो प्रतिनिधित्व करतोय. तर म्हणून अशाद्वारे या ठिकाणी म्हणून आहे की अशा प्रकारे वैष्णव आचार्य परम दुःख दुःखी असतो. सर्व जीव भगवंताचे अंश आहेत म्हणून हृदय कोमल झाले होते, म्हणून कारण भगवंताचं स्थान त्यांनी दिले होते. अर्जुनाने भगवंताला आपल्या हृदयामध्ये स्थान दिलं होतं, म्हणून त्याचं हृदय कोमल झालं होतं. म्हणून अशा प्रकारे कारणे देतोय की मी हे काय करणार, युद्ध करणार नाही. भगवत भक्तीमधील असा व्यक्ती आहे भक्ती करण्यास पात्र आहे. तर भक्ती करण्यासाठी आपल्या हृदयामध्ये काय पाहिजे? करुणा पाहिजे. तर अर्जुन हे प्रतिनिधित्व करतोय. तर ह्या सांगायचे की भक्ती करण्यासाठी आपल्या हृदयामध्ये करुणा पाहिजे, तरच आपण भगवंताची भक्ती ही करू शकतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम हरे हरे. तर आपल्याकडे 5 मिनिटं आहेत. 5 मिनिटं आपल्याला अटेंडन्स घेऊ. तर कोणाचा शंका समाधान काही असेल तर तुम्ही विचारू शकता. काही आहे प्रश्न, शंका, समाधान?